नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आहे आपण IMP 200 करंट अफेअर ऑक्टोबर 2018 ते मार्च 2018 या व्हिडिओ पार्टचा जो आहे तो दुसरा पार्ट आपण आज घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर करंट अफेअरचे अपडेट लागत असेल तर मित्रांनो आपण करंट अफेअर 2019 या टेलिग्राम चॅनलला जाऊन सर्च करू शकता आणि नाहीतर आपल्याला जो आहे दुसरा एक MPSC गव्हर्नमेंट जॉब नावाचा या यूट्यूब चॅनलचा जो ग्रुप आहे त्या ठिकाणी सुद्धा MPSC GOVT जॉब्स JOBS इत्यादी जाऊन सुद्धा आपण जॉईन करू शकता आणि आपण काही व्हिडिओचे घेऊ शकता. मित्रांनो, आज जो आहे आपला वेळ न गमावता आपण 101 व्या प्रश्नाला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 100 प्रश्न हे घेणार आहे. म्हणजे 101 ते 2 मागील व्हिडिओसुद्धा त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा जे आय बटन आहे त्या ठिकाणी दिलेली आहे, तेथून सुद्धा आपण पाहू शकता. आजचा प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे की नुकतेच जे निधन झालेले उस्ताद इम्रत खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? जे इम्रत आपल्याला ऑप्शन आहे संतूर, सरोज, सितार आणि विना. तर यांचं जे उत्तर आहे ते 101 प्रश्नाचं उत्तर आहे सितार, की जे उस्ताद आहेत इम्रत खान जे आहे ते सितार या वाद्याशी काय निगडीत आहेत. पुढचा प्रश्न आहे जागतिक फुटबॉलमधील जो आहे तो प्रतिष्ठेचा 2018चा बॅलन डी'ओर पुरस्कार जो आहे तो नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे? आपल्याला ऑप्शन आहे अँटोनी ग्रीजमन, कायलब मॅलब्ले, लुका मॉड्रिच आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. तर आपल्याला माहीत असेल की दरवर्षी जवळपास गेले 11 वर्ष झाले जे आहे हा जो पुरस्कार आहे तो क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांनाच काय हा आलटून पालटून काय मिळत होता. परंतु यावेळेस पहिल्यांदाच जो आहे तो लुका मॉड्रिच यांना काय हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लुका मॉड्रिच हा मागील जो फुटबॉल झाला होता रशियामध्ये त्या ठिकाणी या जो आहे हा फुटबॉल कप हा जो लुका मॉड्रिच क्रोएशियाचा काय कर्णधार आहे आणि हा उपविजेतेपद होता आणि फ्रान्सनं काय हा जो आहे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यापैकी लुका मॉड्रिच यांना काय पहिल्यांदा 11 वर्षानंतर या दोघांना खेळा सोडून हा काय पुरस्कार मिळालेला आहे बॅलन डी'ओर. पुढचा प्रश्न आहे शिन्यू मैत्री 2018 हा हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशाच्या मध्ये करण्यात आलेला आहे? शिन्यू मैत्री 2018 हा हवाई युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान होत आहे? यामध्ये ऑप्शन आहे भारत म्यानमार, भारत सिंगापूर, भारत जपान आणि भारत तैवान. तर शिन्यू मैत्री 2018 हा जो सराव आहे भारत आणि जपान यांच्यामध्ये काय हा सराव घेण्यात येत आहे किंवा हा या दोन देशांमध्ये हा सराव काय होत आहे. तर भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये जो सराव आहे त्याचं नाव आहे काय आहे IMBEX. आणि भारत सिंगापूर यांच्यात जो सराव आहे तो सिम्बेक्स आहे. यांच्यात IMBEX आहे आणि यांच्यात सिम्बेक्स आहे. तर भारत आणि जपान यांच्यामधला जो सराव आहे तो शिन्यू मैत्री 2018 हा हवाई युद्ध सराव आहे. मित्रांनो, हवाई युद्ध सरावाबद्दलच्या डिटेल्सबद्दल एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे, तो सुद्धा आपण व्हिडिओ पाहू शकता. खालील विधानांचा विचार आपल्याला करायचा आहे आणि योग्य विधाने आपल्याला काय निवडायचे आहेत. तो ओपेकची स्थापना 1960 मध्ये बगदाद येथे करण्यात आलेली आहे. ओपेकचे मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी आहे. नुकताच कतार या देशाने ओपेकमधून काय बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपल्याला ऑप्शनमध्ये विचार सांगायचा आहे की 1 आणि 2 बरोबर आहे, की 2 आणि 3 बरोबर आहे, की 1 आणि 3 बरोबर आहे, की सर्व बरोबर आहेत. तर याच्यापैकी जे आहे ते चारही प्रश्न जे आहेत ते तिन्ही ऑप्शन काय बरोबर आहेत. ओपेकची स्थापना ही 1960 मध्ये बगदाद या ठिकाणी काय करण्यात आलेली होती आणि ओपेकचं मुख्यालय काय व्हिएन्ना या ठिकाणी आता आहे आणि नुकताच कतार या देशाने काय ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय याच्यासाठी घेतला आहे की ही जी संघटना आहे ती ऑइल आणि पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज म्हणून या संघटनेचं जे आहे ते विस्तारित रूप आहे. परंतु कतार हा देश काय आता याचं जे उत्पादन क्षमता जी आहे ती कमी झाल्यामुळे या देशाला स्वतःच जे आहे ते आयात करावे लागते. म्हणून ओपेक देश काय यामधून काय बाहेर ओपेकमधून काय हा कतार हा देश काय बाहेर पडलेला आहे. याची जी स्थापना 1960 रोजी काय झाली होती. पुढचा प्रश्न आहे 105वा की दरवर्षी 3 सप्टेंबरला साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाची जी काय थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जो आहे तो 3 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. 3 सप्टेंबरला जो 2018ला जो दिव्यांग दिन साजरा करण्यात आला त्याची थीम काय आहे? आपल्याला ऑप्शन आहे दिव्यांगाचे सशक्तीकरण आणि समावेश व समानता सुनिश्चित करणे. दुसरा प्रश्न आहे दिव्यांगाचे आर्थिक सशक्तीकरण.
आणि समावेश व समानता सुनिश्चित करणे. तिसरा ऑप्शन आहे दिव्यांगाचे सामाजिक सशक्तीकरण आणि समावेश व सुनिश्चितता निश्चित करणे. आणि चौथा ऑप्शन आहे दिव्यांगाचे शैक्षणिक सशक्तीकरण आणि समावेश समानता सुनिश्चित करणे. तर दिव्यांगाचा जो आंतरराष्ट्रीय दिन आहे तो आहे 3 डिसेंबर. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आहे दिव्यांगाचे सशक्तीकरण आणि समावेश व समानता सुनिश्चित करणे. दिव्यांगाचे सशक्तीकरण करणे आणि नंतर त्यांचा समावेश करणे आणि त्यांची समानता निश्चित करणे असे 3 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी काय सशक्तीकरण, समावेश आणि समानता आणि सुनिश्चित करणे. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला ट्रिक ठेवायची असेल तर आपल्याला यस लक्षात ठेवायचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे 106वा. नुकतेच ई दृष्टी नावाचे सॉफ्टवेअर हे तयार करण्यात आलेले आहे. ई दृष्टी सॉफ्टवेअर हे कशाशी निगडीत आहे किंवा हे जे सॉफ्टवेअर आहे कुठल्या मंत्रालयाने तयार केलेलं आहे आणि कुठलं मंत्रालय हे वापरतंय. तर याच्यासाठी आपल्याला 4 मंत्रालय यांनी दिलेले आहे किंवा 4 विभाग दिलेले आहेत. त्यामध्ये नागरिक उड्डयन मंत्रालय, गृह मंत्रालय, होम मिनिस्ट्री, रेल्वे मंत्रालय आणि भारतीय हवामान विभाग इंडियन. तर याच्यापैकी आपल्याला याचं जे उत्तर आहे ते ई दृष्टी म्हणजे दिसण्याबद्दलचं किंवा काहीतरी नियंत्रण किंवा कंट्रोल करण्याचं जे आहे सॉफ्टवेअर आहे. हे जे सॉफ्टवेअर रेल्वे मंत्रालय यांनी काय तयार केलेलं आहे किंवा यांच्या मार्फत काय कार्यान्वित केलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे 107वा. दरवर्षी सशस्त्र सेना झेंडा दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? जे आर्म फोर्सेसचा ज्यांचा दिवस आहे झेंडा दिवस तो कुठल्या तारखेला साजरा करण्यात येतो? त्याचा ऑप्शन आहे आपल्याला 6 डिसेंबर, 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर. तर तो दिवस जो आहे तो 7 डिसेंबर या दिवशी आहे. आपण जर बऱ्याच वेळेस शिक्षण लहानपणी जे पाहिलं असेल की आपल्याला काय तिकीट आपण घेत असतो ते सशस्त्र दिनानिमित्त 1 रुपयाचं किंवा 5 रुपये तिकीट आपल्याला ते शाळेमधून घ्यायला लावत असतात. तर तो 1 रुपया आपण काय सशस्त्र सेनासाठी काय आपण देत असतो. पुढचा प्रश्न आहे 108 की जो ट्रेन 18 ही भारतातील पहिली इंजिन विरेट रेल्वे जी आहे ते कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावलेली आहे? ट्रेन 18 जी आहे हिचं जे आहे नुकतंच नामकरण काय आपलं केलेलं आहे. ही पहिली इंजिन विरेटची जी रेल्वे आहे कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावणार आहे? तर ती जे स्टेशन आहे ते सवाई माधोपूर आणि कोटापूर. सवाई माधोपूर आणि कोटा यांच्या दरम्यान ही काय ट्रेन धावण्यात येणार आहे. ते हे सर्व जे स्टेशन आहेत कोटा अजमेर जयपूर सवाई माधोपूर हे सर्व जे स्टेशन आहेत हे राजस्थानमधील सर्व स्टेशन आहेत. आपणास अजून माहिती असायला हवी की जे यावर्षी जे आहे रेल्वेचे जे आहेत ते स्टेशन आहेत यांच्यामध्ये स्पर्धा झाली होती. त्यामध्ये A+ आणि A अशामध्ये जे एकूण जे टोटल 4ही जे स्टेशन आहेत पहिल्या 2 म्हणजे एकूण 5 पैकी पहिले 2 जे स्टेशन आहेत ते फक्त राजस्थान या राज्यातील सर्व हे जे काय ते अतिशय स्वच्छ स्टेशन म्हणून आहेत. A+ मध्ये 50 कोटीपेक्षा जास्त वर्दळ असणारी लोकसंख्याचा काय विचार केला जातो आणि A मध्ये काय 50 कोटीपेक्षा कमी लोकसंख्या की जे प्रवासी संख्या यांचा विचार केला जातो. पुढचा जो प्रश्न आहे हॉर्निबल जे आहे ते फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? हॉर्नबिल हा एक पक्षी आहे आणि ह्या पक्षाबद्दलचा जो आहे तो फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर आपल्याला ऑप्शन आहे आसाम, नागालँड, मेघालय आणि मिझोरम. हॉर्नबिल फेस्टिवल जो आहे तो नागालँड या राज्यामध्ये काय साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न आहे 110वा की तेल आणि ONGC क्षेत्रात खाजगी कंपन्यांना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला समितीचे काय अध्यक्ष कोण आहेत? तेल आणि ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल अँड गॅस क्षेत्रात जे आहे ते हे जे क्षेत्र आहे खाजगी कंपन्यांना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला म्हणजे विचार करण्यासाठी तेल आणि ONGC म्हणजे जे क्षेत्र आहे हे आता खाजगी कंपन्यांना द्यायचं आहे आणि याच्यासाठी काय काही जे अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर त्या समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे? आपल्याला उत्तर आहेत दिलेले ऑप्शन दिलेले आहेत राकेश कुमार, राजीव कुमार, राजन कुमार आणि रमेश कुमार असे ही मिळती जुळती उत्तर आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते आपले जे राजीव कुमार आहेत हे काय या समितीचे काय अध्यक्ष असणार आहेत.
पुढचा 111वा प्रश्न आहे की नुकतीच RBIचे जे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे मुद्दा आहे की RBIचे जे 25वे गव्हर्नर असणार आहेत, म्हणजे ते जे गव्हर्नर असतील, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की ते 25वे गव्हर्नर काय असणार आहेत. प्रश्न तिसरा आहे की ते 15व्या वित्त आयोगाचे सदस्य देखील होते. तर आपल्याला यात ऑप्शन दिलेले त्यांनी 1 आणि 2 बरोबर, 2 नंबरचा ऑप्शन आहे 2 आणि 3 बरोबर, 3 नंबरचा ऑप्शन आहे 1 आणि 3 बरोबर, आणि 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते 4 नंबरचं ऑप्शन आहे की सर्व बरोबर. तर आपल्याला जर सांगायचं म्हणजे याचं जे उत्तर आहे ते सर्व बरोबर हे आपल्याला काय उत्तर आहे. ते RBIच्या गव्हर्नरपदी काय शक्तिकांत दास यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपले जे RBIचे गव्हर्नर होते विरल आचार्य यांनी काय नुकताच राजीनामा दिल्यामुळे त्यांचं जे पद काय खाली झालं होतं आणि त्यांच्या ठिकाणी शक्तिकांत दास यांची काय नियुक्ती केलेली आहे. ते 25वे गव्हर्नर आहेत. आपले जे आचार्य होते ते 24वे गव्हर्नर होते आणि 23वे गव्हर्नर काय रघुराम राजन हे 23वे गव्हर्नर होते आणि हे 15व्या वित्त आयोगाचे सदस्य देखील होते. आता या ठिकाणी वित्त आयोगाचा जर उल्लेख आला तर वित्त आयोगाचं जे कलम आहे ते 280 व कलम आहे. वित्त आयोग जो आहे तो घटनात्मक आयोग आहे. सध्याचा जो 15वा वित्त आयोग आहे याचे जे अध्यक्ष आहेत ते NK सिंग हे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे की 2019 मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद हे कोणत्या राज्यास मिळाले आहे. म्हणजे आता 2019 मध्ये काय खेलो इंडिया जे स्पर्धा झालेल्या आहेत 2019च्या, त्याचं जे यजमान पद आहे ते कुठल्या राज्याला मिळालेलं आहे. त्याचं जे यजमान पद आहे ते महाराष्ट्र या राज्याला मिळालेलं आहे. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या महाराष्ट्रातील बालेवाडी या ठिकाणच्या क्रीडा संकुलामध्ये झालेले आहेत. बालेवाडी हे क्रीडा संकुल जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या आहेत. आणि या ठिकाणच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यानं काय सुवर्ण पदक किंवा सर्व पदक आहेत त्या पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र राज्यानं क्रमांक 1 हा मिळवलेला आहे. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या ह्या ज्या स्पर्धा त्या अंडर 19 म्हणजे 19 वर्षाखालील युवामध्ये ह्या घेतल्या जातात. पुढचा प्रश्न आहे की जागतिक आरोग्य संघटना आहे त्यानं नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक पोषण अहवाल 2018 नुसार सर्वाधिक खुंटीत वाढ असलेली बालके कोणत्या देशात आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचा एक जो अहवाल जाहीर केलेला आहे जागतिक पोषण अहवाल 2018, यामध्ये जगातील सर्वाधिक खुंटीत वाढ असलेली बालके म्हणजे ज्यांची वाढ जी आहे ती खुंटलेली आहे असे जे बालके आहेत ते सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये आढळतात. तर आपल्याला ऑप्शन आहे भारत, नेपाळ, चीन आणि जपान. तर त्याचं जे उत्तर आहे ते जागतिक जे वाढ आहे ते सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये आहे तर ते बालके जे आहेत ते भारत या देशामध्ये आहेत. पुढचा प्रश्न 114वा की जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या मायग्रेशन अँड रेमिटन्स या अहवालानुसार विदेशातून मायदेशी पैसे पाठवण्यात कोणते राष्ट्र जे आहे ते प्रथम स्थानी आहे. म्हणजे जे भारत किंवा इतर देशातून दुसऱ्या देशात जाऊन जे व्यक्ती किंवा जे कामगार कार्य करतात किंवा कुठले कंपनी आहे किंवा कुठलेही बिझनेसमॅन कार्य करतात आणि ते जो पैसा आहे तो भारतीय लोकांसाठी म्हणजे भारतासाठी किंवा त्यांच्या देशासाठी परत पाठवत असतात, तर त्या देशामध्ये म्हणजे विदेशातून मायदेशी पैसा पाठवण्यामध्ये कोणतं राष्ट्र हे काय प्रथम स्थानी आहे. त्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे भारत, अमेरिका, ब्राझील आणि चीन. तर त्यामध्ये काय भारत हा देश सर्वात जास्त 1 नंबरला आहे. म्हणजे जगातून जे आहे ते भारतीय लोक ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणून जे पैसे भारतीयांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी पाठवतात त्यामध्ये 1 नंबरचा देश जो आहे तो आहे भारत आहे. AVI इंद्र 2018 हा हवाई युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये होतो. अविवा इंद्र हा जो हवाई युद्ध सराव आहे हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये होत असतो. तर याचा आपल्याला ऑप्शन आहे भारत रशिया, भारत अमेरिका, भारत चीन आणि भारत ब्रिटन. तर हा जो सराव आहे हा भारत आणि रशिया यांच्यामध्ये काय हा सराव होत असतो. आणि भारत अमेरिका यांच्यामध्ये जो सराव होतो त्या सरावाचं नाव आहे कोप इंडिया. आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये हँड इन हँड हा सराव होत असतो, परंतु तो हवाई सराव नसतो. पुढचा प्रश्न आहे नुकतीच विधानसभा निवडणूक जी आहे ते पार पडलेली आहे
आतापर्यंत ज्या विधानसभाच्या काय निवडणुका काय पार पडलेल्या आहेत त्यांच्याविषयी हे जे आहेत ते प्रश्न आहेत आपल्याला त्यात पाहायचं आहे की राजस्थानची या ठिकाणी काय विधानसभेची काय निवडणूक झालेली आहे. नुकत्याच 5 राज्यामध्ये विधानसभा झालेल्या आहेत. तर राजस्थान या राज्यामध्ये एकूण किती जागा आहेत. आपल्याला ऑप्शन आहे 179, पुढचा ऑप्शन आहे 189, त्याच्या पुढचा ऑप्शन आहे 199 आणि 209. तर त्या ठिकाणी विधानसभेची सदस्य संख्या आहे ती किती आहे. त्या ठिकाणी विधानसभेची सदस्य संख्या जी आहे ते 199 ही सदस्य संख्या आहे. आणि या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी काय सरकार बनवलेलं आहे. राजस्थान विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर ती आहे 200. परंतु त्यांची एक जागा काय ती रिक्त आहे. पुढचा प्रश्न आहे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या छत्तीसगड राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे. छत्तीसगड राज्य आहे याची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर छत्तीसगडची विधानसभेची सदस्य संख्या आपल्याला ऑप्शन आहे 60, 70, 80 आणि 90. तर याचं जे उत्तर आहे ते विधानसभेची सदस्य संख्या जी आहे ती 90 आहे. आणि त्या ठिकाणी जर निकाल बघितला तर त्या ठिकाणी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहेत यांनी 68 जागा जिंकलेल्या आहेत. BJP यांनी 15 जागा जिंकलेल्या आहेत. BSP यांनी 2 जागा जिंकलेल्या आहेत आणि इतर पक्षांनी काय 5 जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे 90 पैकी या ठिकाणी 68 जागा जिंकलेल्या आहेत. आणि छत्तीसगड राज्याचं जी निर्मिती झाली होती त्याचं एक सूत्र आहे CUZ. हे जी निर्मिती झाली होती 2000 साली या राज्याची निर्मिती झाली होती. त्या निर्मिती झाल्यापासून 68 म्हणजे 60 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची काँग्रेसची ही काय किंवा कुठल्याही पार्टीची ही पहिलीच वेळ आहे. एकूण 90 जागेपैकी 68 जागा त्यांनी मिळवलेली आहेत. तर CUZ म्हणजे छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे नोव्हेंबर 2001 साली हे काय राज्य तयार झालेले आहेत. यांचा जो क्रम आहे तो छत्तीसगड पहिले राज्य झालं, नंतर उत्तराखंड झालं आणि नंतर झारखंड राज्य हे 2000 साली काय झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे. तेलंगणा जे राज्य आहे याची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे. आपल्याला ऑप्शन आहे 109, 119, 129 आणि 139. तर तेलंगणा राज्य जे आहे याची जे लोकसभेची जे विधानसभेची सदस्य संख्या आहे ती आहे 119. मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे. याच्यावर एक प्रश्न हा नक्की येणार आहे. आपण मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे आपले जे करंट अफेअर आहेत ते सर्व आपले कव्हर होणार आहेत. आता या ठिकाणी जर आपल्याला विश्लेषण करायचं म्हटलं तर तेलंगणामध्ये 119 ज्या जागा आहेत त्यापैकी TRS म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती जी आहे यांनी काय निवडणूक लढवलेली आहे आणि पहिल्या वेळेस सुद्धा आतापर्यंत ही दुसरी यांची निवडणूक आहे. तेलंगणा राज्य जे आहे ते 2014 साली स्थापना झाली होती तेव्हापासूनची यांची दुसरी निवडणूक आहे. तर TRS या पक्षाने काय 88 जागा ह्या मिळवलेल्या आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस काय 2 नंबरवर राहिला, यांच्या काय 19 जागा आहेत. आणि BJPला या ठिकाणी खातं उघडता आलं आणि या ठिकाणी काय 1 जागा ही BJPची आहे. असे एकूण 119 जागा या ठिकाणी आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो 119वा नुकतीच विधानसभा निवडणूक काय पार पडलेली आहे. मिझोरम राज्याच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे. मिझोरमची काय सदस्य संख्या किती आहे. आपल्याला इथे ठिकाणी ऑप्शन आहे 40, 50, 60 आणि 70. तर मिझोरम या ठिकाणी काय यांची सदस्य संख्या किती ते 40 आहे. आपल्याला विधानसभेची सदस्य संख्येमध्ये जर प्रश्न जर बघितला तर आपल्याला विधानसभेची सदस्य संख्या ही कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त किती 500 या दरम्यान काही असू शकते. भारतामध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या जी आहे ती 500 ही उत्तर प्रदेश या राज्याची आहे. परंतु काही राज्यांना विशिष्ट सवलत अशी दिलेली आहे की त्यांची सदस्य संख्या ही 60 पेक्षाही कमी असू शकते. त्यापैकी मिझोरम हे एक काय राज्य आहे. आता या 60 जे सदस्य संख्या आहे तर यांचं काय आहे निवडणूक निकालाबद्दल आपण थोडं बघूया. तर या 60 मध्ये काय तर मिझो नॅशनल फ्रंट हे जे आहे यांना एकूण 26 जागा मिळालेल्या आहे आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यांना 5 जागा मिळालेल्या आहेत.
आणि BJP यांना सुद्धा या ठिकाणी काय एक जागा मिळालेली आहे, की जी BJPचं हे पहिलं सीट आहे. आतापर्यंत मिझो नॅशनल फ्रंट जे आहे ते मिझोरम या ठिकाणी काय गेले 10 वर्ष झाले 2005 सालापासून काय यांचीच सरकार होतं, काँग्रेस यांचं सरकार होतं. आता त्या ठिकाणी काय मिझो नॅशनल फ्रंटचं काय सरकार आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघायचा तर निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. तेलंगणा राज्याच्या विधानसभेत सर्वाधिक जागा ह्या कोणत्या पक्षाला मिळालेल्या आहेत? आपण पाहिलंच की त्या जे जागा आहेत तेलंगणा राष्ट्र समिती यांना काय ह्या जागा मिळालेल्या आहेत. तेलुगू देसम पार्टी ही ज्यावेळेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र होतं त्या ठिकाणी तेलुगू देसम पार्टी ही काय त्या ठिकाणी सत्तेवर होती. आता तेलुगू देसम पार्टी ही जी आहे ती आंध्र प्रदेश या ठिकाणी सत्तेवर आहे आणि तेलंगणा राष्ट्र निर्माण करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र निर्माण समिती जी आहे ती चंद्रशेखर राव जे आहेत हे त्याचे काय मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न 121 की नुकतीच विधानसभा निवडणूक जे काय ते पार पडलेल्या मिझोरम राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा ह्या कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलंच की त्या सर्वात जागा जास्त कोणत्या पार्टीने जिंकलेल्या आहेत. आपल्याला ऑप्शन आहे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय मिझो फ्रंट आणि अपक्ष. तर आपलं जर पाहिलं तर यात जे सर्वात जास्त जागा ते राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, भारतीय मिझो फ्रंट आणि अपक्ष याने जिंकलेल्या आहेत. तर या विधानसभामध्ये काय एकूण टोटल 40 जागा आहेत, त्यापैकी 26 जागा या राष्ट्रीय मिझो फ्रंट म्हणजे मिझो नॅशनल फ्रंट MNF या पक्षाने काय जिंकलेल्या आहेत. आणि भारतीय जनता पार्टीला येथे काय एक जागा मिळालेली आहे आणि इतर अपक्ष आहेत यांना किती 8 जागा मिळालेल्या आहेत. तर काँग्रेसला या ठिकाणी फक्त 5 जागा मिळाल्या आहेत. ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं त्या ठिकाणी फक्त काँग्रेसला या ठिकाणी किती 5 जागा हे मिळालेल्या आहेत. 10 वर्षाच्या नंतर या ठिकाणी काय सत्ता पलट झालेला आहे. प्रश्न 122 आहे की नुकतीच विधानसभाची निवडणूक पार पडलेली आहेत त्यापैकी मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभेच्या मध्य प्रदेशचे राज्य आहे तेथील विधानसभेच्या ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यातील सर्वाधिक जागा ह्या कुठल्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी कुठल्या पक्षाने जास्त जागा ह्या जिंकलेल्या आहेत? तर मध्य प्रदेशमध्ये एकूण 230 जागेसाठी काय मतदान झालेलं आहे. त्या 230 जागेपैकी आपल्याला ऑप्शन आहेत दिलेल्या की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी म्हणजे BJP, INC, BSP आणि SP असे या 4 पक्ष या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काय सरकार होतं आणि त्यांनी काय जवळपास 3 टर्म जे आहे ते एकाच पक्षाचं सरकार त्या ठिकाणी BJPचं होतं आणि यावेळेस काय निवडणुका त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. तर 230 पैकी सर्वात जास्त जागा काय त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला मिळालेल्या आहेत. त्यांना 230 पैकी 114 जागा मिळालेल्या आहेत. 2 नंबरला क्रमांकाला पक्ष राहिलेला आहे भारतीय जनता पार्टी की जे रोलिंग पार्टी होती त्या ठिकाणी 109 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. बहुजन समाज पक्षाला फक्त 2 जागा मिळालेल्या आहेत आणि इतर पक्ष आहेत त्यांना काय 5 जागा अशा ह्या मिळालेल्या आहेत. 23वा प्रश्न आहे नुकतीच विधानसभा निवडणूक ज्या पार पडलेल्या आहेत त्या राजस्थान राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कुठल्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? तर आपल्याला सांगायचं की राजस्थान या ठिकाणी किती 199 म्हणजे टोटल 200 पैकी 199 पदासाठी काय मतदान काय घेण्यात आलेलं आहे. तर त्या 199 पैकी सर्वात जास्त जागा आपल्याला ऑप्शन आहे भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी. तर हे जे राजस्थान आहे या राजस्थानमध्ये सुद्धा वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली काय BJP यांचं काय सरकार होतं. तर आता त्या ठिकाणी BJP यांचं सरकार काय नाही. भारतामध्ये फक्त महिला जर मुख्यमंत्री म्हणसाल तर सध्या काय फक्त पश्चिम बंगाल या ठिकाणी ममता बॅनर्जी ह्या आता आहेत. तर 199 पैकी भारतीय जनता पार्टी यांना 73 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहेत यांना की 99 जागा मिळालेल्या आहेत. बहुजन समाज पार्टी यांना या ठिकाणी 6 जागा मिळालेल्या आहेत आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना जवळपास या ठिकाणी 21 जागा ह्या काय
इतर पक्ष किंवा अपक्ष यांना काय मिळालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त जागा त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचं काय सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि यांना 99 जागा ह्या मिळालेल्या आहेत. पुढचा प्रश्न निवडणुकीबद्दलच आहे. नुकतीच विधानसभा निवडणूक ज्या पार पडलेल्या आहेत त्या छत्तीसगड राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा ह्या कोणत्या राज्याने किंवा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहे. तर छत्तीसगड या ठिकाणी काय 90 जागेसाठी काय नुकतीच निवडणूक पार पाडलेली आहे. त्यापैकी खालील पक्षांपैकी कुठल्या पक्षाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. ऑप्शन आहेत आपल्याला भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि जनता काँग्रेस छत्तीसगड. जी एक छत्तीसगडमधले काँग्रेस आहे यांना किती जागा मिळालेल्या आहेत. तर त्यापैकी एकूण 90 जागापैकी पहिल्यांदा ज्या ते 68 जागा ज्या त्या काँग्रेस या पार्टीला मिळालेल्या आहेत आणि सर्वात जास्त जागा काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना काय मिळालेल्या आहेत. BJP यांना काय 15 जागा मिळालेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टी यांचं काय सरकार हे होतं आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना 5 जागा मिळालेल्या आहेत. BSP म्हणजे जी बहुजन समाजवादी पार्टी आहे यांना या ठिकाणी 2 जागा ह्या मिळालेल्या आहेत. बहुजन समाज पार्टी यांच्या ज्या नेत्या आहेत त्या मायावती ह्या नेत्या आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये त्यांचं भरपूर जागा ह्या होत्या आणि त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत. डिसेंबर आपल्या सर्वांना माहिती आहे की 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार जो दिवस आहे. तर याची जी थीम काय आहे काय होती. आपल्याला ऑप्शन आहे 10 डिसेंबर 1948 रोजी काय जागतिक जो आहे जाहीरनामा मानवी हक्काचा जो आहे स्वीकारला गेला होता. म्हणून त्या दिवसापासून 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन काय साजरा करण्यात येतो आणि 10 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार सुद्धा काय प्रदान करण्यात येत असतात. तसंच याची जी आपल्याला थीम आहे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. पहिलं आहे मानवाधिकाराचा प्रसार, मानवाधिकारासाठी उभे राहा, मानवाधिकारांचे संरक्षण, मानवाधिकार आणि जीव असे हे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर यापैकी कुठला ऑप्शन याच्यासाठी आहे. याची जी थीम आहे ती थीम म्हणजे मानव अधिकारासाठी उभे राहा. 2018चा जो जागतिक मानव अधिकार दिन साजरा करण्यात आला 2018चा त्याची जी थीम आहे ती थीम आहे मानव अधिकारासाठी उभे राहा. आपल्याला नवीन एक बातमी सांगायची म्हणजे जे आहे ते मानव अधिकारासाठी जागतिक चॅनल एक स्पेशल 24 तास चालणारं जागतिक चॅनल तयार करण्यात आलेलं आहे. ते मानव अधिकार संघटना आहे त्यांनी ते चॅनल काय तयार केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 126वा. मिस वर्ल्ड 2018चा किताब हा कोणी पटकावलेला आहे. 126वा प्रश्न आहे. मिस वर्ल्ड हा जो आहे किताब ही जी स्पर्धा जागतिक स्पर्धा असते आणि ही स्पर्धा सर्व जगासाठी खुल्या पद्धतीची असते. 2 प्रकारच्या स्पर्धा ह्या घेण्यात येतात. त्यापैकी आपल्याला मिस वर्ल्डचं बघायचं याला ऑप्शन आहेत आपल्याला व्हेन्सेसा पोन्स डे लिओन, निकोलन पिपाशा, अनुकृती व्यास आहे आणि यापैकी नाही असे हे 4 आपल्याला काय ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर 126 पैकी 126व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या ज्या आहेत मिस वर्ल्ड ह्या व्हेनेसा पोन्स डे ह्या आहेत. व्हेनेसा पोन्स डे लिओन ह्या आहेत आणि 2017च्या मिस वर्ल्ड ज्या आहेत त्या भारताच्या मानुश्री छिल्लर ह्या होत्या. भारताने आतापर्यंत 6 वेळा हा किताब काय पटकावलेला आहे. अनुकृती व्यास या भारतातर्फे काय या स्पर्धेमध्ये काय आपल्या स्पर्धक होत्या. यांनी काय भारताचं जे नेतृत्व या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. आतापर्यंत भारताला 6 वेळा हा जे सन्मान हा मिळालेला आहे. याच्यासाठी मी एक शॉर्टकट तयार केलेला आहे. तो शॉर्टकट जर आपण लक्षात ठेवला तर कदाचित आपल्याला लक्षात राहू शकते. याच्यासाठी जो स्पर्धा आहे राडू PM या ठिकाणी रीटा फारिया यांनी जो हा पुरस्कार घेतला होता. ऐश्वर्या राय, डायना, युक्तामुखी, प्रियंका चोपडा आणि मानुश्री छिल्लर असे हा आपल्याला क्रम हा लक्षात ठेवायचा आहे. रीटा फारिया ह्या भारताच्या पहिल्या मिस वर्ल्ड होत्या. नंतर ऐश्वर्या राय, नंतर डायना हेडन, नंतर युक्तामुखी, नंतर प्रियंका चोपडा आणि नंतर मानुश्री छिल्लर. भारताला आता आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या 2 प्रकारच्या असतात. एक मिस वर्ल्ड असतात ह्या जागतिकसाठी असतात आणि दुसऱ्या असतात कॉर्पोरेट स्वरूपाच्या ज्या मिस युनिव्हर्स असतात. ह्या ज्या मिस वर्ल्ड स्पर्धा हे एरिक मोर्ले यांची कंपनी काय स्थापन करत असते. पुढचा जो प्रश्न आहे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार चीफ इकॉनॉमिक
ॲडवायझर म्हणजे CEA. CEA पद काय, हे एक अतिशय महत्त्वाचं पद आहे की जे हे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पंतप्रधान यांना काय आर्थिक बाबतीत काय सल्ला देत असतात. तर त्या ठिकाणी कोणती सध्या कोणाची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, कृष्णकांत सुब्रमण्यम, कृष्णप्रकाश सुब्रमण्यम आणि कृष्णा सुब्रमण्यम. याचं जे उत्तर आहे ते आपले कृष्ण सुब्रमण्यम यांची काय या पदावर काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या अगोदरचे आपले जे CEA होते ते सुद्धा सुब्रमण्यमच होते आणि त्यांचं नाव होतं अरविंद सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे शहापूर कंडी धरण हे कोणत्या नदीवर आहे. 128वा प्रश्न आहे की शहापूर कंडी हे जे धरण आहे कोणत्या नदीवर आहे. आपल्याला ऑप्शन आहे रावी, बियास, सतलज आणि सिंधू. सध्या या धरणाच्या पाण्याबद्दल काय चर्चा चालू आहे आणि हे शहापूर कंडी धरण हे कोणत्या नदीवर आहे. तर शहापूर कंडी धरण हे जे काय आहे हे रावी नदीवर आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन 1 नंबर आहे आणि हे शहापूर कंडी धरण हे रावी या नदीवर काय आहे. पुढचा प्रश्न आहे 16वे जागतिक मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या शहरात होणार आहे. 129वे 16वे जागतिक मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या शहरात होणार आहे. आपल्याला ऑप्शन आहे वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर. आतापर्यंत जागतिक मराठी साहित्य संमेलन हे आपण वेगवेगळ्या देशामध्ये घेतलेले आहे, परंतु यावेळेस ते पहिल्यांदा भारतामध्ये होणार आहे. तर ते कोणत्या देशामध्ये म्हणजे कोणत्या ठिकाणी होणार आहे. ते जे जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे ते नागपूर या ठिकाणी काय होणार आहे. 130वा प्रश्न आहे की फोर्ब्स जे मासिक आहे हे मासिकाने जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील सर्वात शक्तिशाली महिला कोण आहेत. 2018 साली फोर्ब्स मासिक याने काय जो सर्वे केला होता किंवा त्यांनी जे यादी जाहीर केली होती त्याच्यानुसार सर्वात शक्तिशाली महिला ह्या कोण आहेत. आपल्याला ऑप्शन आहेत 1 नंबर ऑप्शनमध्ये आहे थेरेसा मे की ज्या इंग्लंडच्या राजकीय नेत्या आहेत किंवा इंग्लंडच्या पंतप्रधान आहेत. नंबर 2 क्रिस्टिन लगार्ड ह्या IMFच्या ज्या काय अध्यक्ष आहेत. मेरी बॉर आहेत आणि अंजेला मार्केल ह्या जर्मनीच्या काय चान्सलर आहेत आणि येथे त्यांची किती 4थी टर्म आहे. तर फोर्ब्स मासिकाने जी यादी जाहीर केलेली आहे त्यांच्यानुसार काय जगामध्ये अशी सर्वात शक्तिशाली महिला किंवा जगातील सर्वात जास्त पॉवरफुल महिला कोण आहेत तर त्या आहेत अंजेला मार्केल की ज्या जर्मनीचे चान्सलर आहेत आणि ह्या लगातार 4थ्या वेळेस काय त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे हा युद्ध सरावाबद्दल. मित्रांनो आपणास विनंती आहे की युद्ध सरावाबद्दल सुद्धा एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि विशेषतः तो डिटेल्स केलेला आहे आणि त्याच्या ट्रिकसुद्धा आपल्याला जे आहे ते विस्तारित रूपात सांगितलेले आहेत. आपल्याला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला परत युद्ध सराव हे पाहण्याची आवश्यकता राहणार नाही. तर मित्रांनो हँड इन हँड हा युद्ध सराव जो आहे तो संयुक्त युद्ध सराव हा कोणत्या 2 देशादरम्यान घेतलेला आहे. तर भारत रशिया, भारत अमेरिका, भारत चीन आणि भारत ब्रिटन हे असे आपल्याला उत्तर आहेत. हा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे. तर हा जो युद्ध सराव आहे भारत चीन यांच्या दरम्यान काय घेण्यात आलेला आहे. हा युद्ध सराव हे कशाबद्दल घेत असतात तर युद्ध सराव जे आहेत ते एकमेक देशांना त्यांचं तंत्रज्ञान त्यांना देता यावे आणि वेळेवर जर युद्ध करायचं काम पडलं तर त्यावेळेस त्यांचं ताळमेळ हा ताबडतोब होणार नाही. त्यामुळे त्यांची जी आहे ती सराव आताचपासून करावं म्हणून हा युद्ध सराव काय वेगवेगळ्या देशासोबत घेण्यात येत असतो. तर हँड इन हा जो युद्ध सराव आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान काय घेतला जात आहे. पुढचा प्रश्न आहे की शासनाने राष्ट्रीय पेन्शन योजनेतील भारत सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेतील त्यांच्या योगदानाची टक्केवारी जी आहे ती 10% होती. म्हणजे आतापर्यंत जर तुमचे PFचे पैसे कटत असतील तर 10% पैसे तुमचे PF मधून कटत आणि 10% जे पैसे आहेत ते सरकार तुम्हाला काय त्यांच्यातर्फे देत होते आणि ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट होत होते त्यावेळेस तुम्हाला ते 20% पैसे काय तुम्हाला PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड तो काय मिळत होता. परंतु सरकारनं काय केलं की आता हे PFची जी आहे ती टक्केवारी जास्त केलेली आहे. तर ती टक्केवारी किती आहे. याचा आपल्याला ऑप्शन आहे 12%, 14%, 16% आणि 18%. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे 14%. म्हणजे 2 नंबरचं उत्तर आहे. म्हणजे सरकारनं त्यांची जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये वाढ केलेली आहे आणि ती रक्कम एकूण 14%पर्यंत यांनी काय वाढवलेली आहे. म्हणजे भारत सरकार आपण जे 10% जे कमी होत असते
आणि त्यांच्यातर्फे 14% अशी रक्कम काय ती भारत सरकार प्रत्येक कर्मचाऱ्याला काय वाढवून देणार आहे. पुढचा प्रश्न आहे 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे भारतामध्ये एका राज्यात आतापर्यंत 4 विमानतळ हे कुठल्याही राज्यामध्ये नाहीत. परंतु आता असं एक राज्य आहे की त्या ठिकाणी 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ हे काय झालेले आहेत. आणि हा जो बहुमान आहे कोणत्या राज्याला मिळालेला आहे. आपल्याला ऑप्शनमध्ये राज्य आहेत कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात. तर असं जे राज्य आहे हे राज्य कोणतं आहे तर ते राज्य आहे केरळ. केरळ या राज्यामध्ये 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि असं म्हणण्याचा बहुमान या राज्याला मिळालेला आहे. त्या ठिकाणी काझीकोड, कोचीन, तिरुवनंतपुरम असे हे काय 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या ठिकाणी आहेत. त्रावणकोर असे विमानतळ आहेत. महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 3 आहेत. एक पुण्याला आहे, एक मुंबईला आहे आणि एक नागपूरला आहे. पुढचा प्रश्न आहे ट्विटरवर सायबर क्राईम बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी @cyberdost नावाचं ट्विटर खातं हे कोणी सुरू केलेलं आहे. @cyberdost नावाचं एक खातं तयार केलेलं आहे. हे अकाउंट कोणी तयार केलेलं आहे. तर आपल्याला खालीलपैकी 4 मंत्रालय किंवा 4 विभाग यांचा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यापैकी आहेत गृह मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते गृह मंत्रालय आहे. गृह मंत्रालयानं सायबर क्राईमवर किंवा सायबरबद्दल यांना काही माहिती मिळण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी हे काय अकाउंट तयार केलेलं आहे ट्विटरमध्ये. पुढचा प्रश्न आहे 135वा. शाश्वत जल व्यवस्थापन जे आहे सस्टेनेबल वॉटर जे मॅनेजमेंट जी पहिली परिषद आहे ते नुकतीच घेण्यात आलेली आहे. तर ही पहिली परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे पानिपत, अंबाला, जालंधर आणि मोहाली. ही जी परिषद आहे याचं ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे मोहाली. मोहाली या ठिकाणी शाश्वत जल व्यवस्थापनावरील पहिली परिषद हे पार पडलेली आहे. आणि या ठिकाणी जे शाश्वत जल व्यवस्थापन आहे याच्याबद्दल विचारविमर्श करण्यासाठी या ठिकाणी परिषद आयोजित केलेली आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की जे जल आहे हे एक नष्ट होणारी जी वस्तू आहे त्यामुळे त्याचं जे आहे ते व्यवस्थापन कसं करायचं आणि भारतातील जवळपास 40% जनतेला अजूनही पिण्याचं पाणी हे मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही जी परिषद आहे ही व्यवस्थापन करण्यासाठी काय भरवण्यात आलेली आहे आणि ती ठीक भरलेली आहे मोहाली या ठिकाणी पंजाब राज्यामध्ये ही भरवण्यात आलेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे 136वा. सिनाई द्वीपकल्प कोणत्या 2 खंडांना जोडतो. सिनाई द्वीपकल्प जो आहे तो असा एक निमुळता भाग आहे आणि तो कोणत्या 2 खंडांना जोडतो. त्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशिया आणि युरोप. सिनाई द्वीपकल्प जो आहे तो आफ्रिका आणि आशिया खंड या ठिकाणी काय हा जोडतो. सिनाई द्वीपकल्प आफ्रिका आणि आशिया खंड या दोघांना काय जोडत आहे. पुढचा प्रश्न आहे की 4थी पार्टनर्स फोरम परिषद जी आहे ते कोण्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. यापैकी जे पहिली पार्टनर्स जो 4थी पार्टनर्स फोरम परिषद आहे ती दिल्ली या ठिकाणी काय भरवण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते दिल्ली आहे. पुढचा प्रश्न आहे की सध्या चर्चेत असणारे येलो वेस्ट आंदोलन हे कोणत्या देशामध्ये सुरू आहे. येलो वेस्ट आंदोलन हे कोणत्या देशात सुरू आहे. आपल्याला ऑप्शन आहेत फ्रान्स, इटली, जर्मनी आणि इंग्लंड. येलो वेस्ट ऑप्शन जे आहे आंदोलन जे आहे ते फ्रान्स या देशामध्ये सध्या सुरू आहे. पुढचा प्रश्न आहे खालील विधानांचा काय विचार करायचा आहे. पहिला ऑप्शन आहे की पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा 1965 मध्ये देण्यात आलेला आहे. 2 नंबरचा आहे की अमिताभ घोष यांना यंदाचा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसरा ऑप्शन आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे अमिताभ घोष हे इंग्रजी भाषेतील पहिले लेखक आहेत.
असे 3 वाक्य आहेत. या 3 वाक्यापैकी जे विधान आहेत यापैकी आपल्याला कुठलं विधान हे अचूक आहे तर त्याचं आपल्याला काय या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. याचं जे उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे 4, सर्व बरोबर. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 1965 या वर्षी देण्यात आलेला आहे आणि तो पुरस्कार दिलेला आहे जी शंकर कुरूप यांना. अमिताभ घोष यांना काय यंदाचा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे अमिताभ घोष हे इंग्रजी भाषेतील पहिले लेखक आहे. कारण की मागच्या वर्षी यांची जी समिती आहे यांची आताच यांनी या समितीमध्ये इंग्रजी भाषेचा काय समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे इंग्रजी पहिले लेखक आहेत. 140वा प्रश्न आहे की नुकतेच ENSURE एन्श्युअर नावाचं जे पोर्टल आहे ते केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे. मित्रांनो, पोर्टलबद्दलचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. ENSURE नावाचं एन्श्युअर नावाचं पोर्टल हे केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरुवात केलेली आहे. तर याचं ऑप्शन आहे तर आपल्याला गृह मंत्रालय, नंबर 2 ऑप्शन आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, नंबर 3 ऑप्शन आहे वित्त मंत्रालय, नंबर 4 ऑप्शन आहे आपल्याला कृषी मंत्रालय. तर हे जे पोर्टल हे कोण सुरू करण्यात आलेलं आहे तर याचं जे ऑप्शन आहे 40 प्रश्न जो आहे तो 140वा याचा ऑप्शन आहे 4 क्रमांकाचे ऑप्शन आहे की जे कृषी मंत्रालय यांनी काय सुरू केलेला आहे. 141वा प्रश्न आहे की जगातील पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केलेला आहे. जे जगातील पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या देशाने सुरू करण्यात आलेला आहे तर तो प्रकल्प रशिया देशामध्ये काय सुरू करण्यात आलेला आहे. याला काय लोकांनी जे आहे ते भरपूर देशांनी टीका केलेली आहे, परंतु हा जो पहिला तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प रशिया देशाने काय नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न 142 आहे की नुकतीच कोणत्या जिल्हा सत्र न्यायालयाने भारतात सर्वप्रथम पेमेंटची सुविधा सुरू केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत उच्चालय या ठिकाणी होती आणि भारतातील सर्वात पहिलं जे न्यायालय आहे तर ते आहे आंध्र प्रदेशमधील हैदराबाद या ठिकाणचं आहे. तर पेमेंटची सुविधा ही कोणत्या न्यायालयाने सुरू केलेली आहे. आता यातलं जे आहे ते ऑप्शन आहे शिवाजीनगर, औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर. तर याचं जे उत्तर आहे ते शिवाजीनगर न्यायालय जे आहे ते पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयाने काय ही सुविधा काय पेमेंटची सुविधा काय सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्र आणि गोवा यांची मिळून काय एकूण एक उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आणि त्याचे जे 3 खंडपीठ आहेत गोवा, पणजी, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी काय महाराष्ट्राचे उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत. पुढचा प्रश्न 143वा हॉकी वर्ल्ड कप 2018 हा कोणी जिंकलेला आहे. याचं जे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे यांनी ऑस्ट्रेलिया, नेदरलंड, बेल्जियम आणि इंग्लंड हे जे 4 संघाचे येते या ठिकाणी नाव दिलेले आहेत. हॉकी वर्ल्ड कप जो आहे तो 2018 भारतातील भुवनेश्वर या ठिकाणी का हा खेळवण्यात आलेला होता आणि हा वर्ल्ड कप जो आहे तो 2018चा जिंकलेला आहे बेल्जियम या देशाने. बेल्जियम या देशाने हा वर्ल्ड कप काय जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की हॉकी वर्ल्ड कप 2018 कोणत्या राज्यात पार पडलेली आहे. ही स्पर्धा कुठल्या राज्यात पार पडलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. आताच आपण मागील प्रश्नात पाहिलं की जी ही स्पर्धा आहे भुवनेश्वर या ठिकाणी काय पार पडलेली आहे. म्हणजे ती स्पर्धा जी आहे ते ओडिसा या राज्यामध्ये काय पार पडलेली आलेली आहे आणि तो हॉकीचा वर्ल्ड कप जो आहे तो बेल्जियम या देशाने काय जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की हॉकी वर्ल्ड कप 2018चं जे शुभंकर म्हणजे काय की ते चिन्ह काय होतं. याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत आसामचा गेंडा, गिरचा सिंह, बेंगाल टायगर आणि ऑलिव्ह रिडले कासव. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आसामचा जो गेंडा आहे तो प्रसिद्ध आहे. गिरचा सिंह जो आहे भारतातील एकमेव अभयारण्य आहे गिर आणि सिंह प्रकल्प सुद्धा 1972 साली चालू करण्यात आलेला आहे. बेंगाल टायगर हा टायगर प्रोजेक्ट 1973 साली चालू केलेला आहे आणि ऑलिव्ह रिडले कासव हा सुद्धा प्रकल्प भारताने आताच नुकताच चालू करण्यात आलेला आहे. तर ऑलिव्ह रिडले हे काय एक कासवाची जात आहे आणि ही कासवाची जात काय कटक आणि भुवनेश्वर या किनाऱ्यावर राहते आणि त्यांची जी संख्या ती आहे ती संपण्याच्या जवळपास कागारावर आहे म्हणजे ती संपत आहे. त्यामुळे या ऑलिम्पिकचं जे काय ते मस्कट इंग्लिशमध्ये याला मस्कट म्हणतात. तर मस्कट को आहे तो ऑलिव्ह रिडले कासव काय हा ठरवण्यात आलेला होता. कारण की या जगाची या जातीची प्रजातीची काय जगाला माहिती व्हावी किंवा भारतामध्ये माहिती व्हावी म्हणून हे काय या कासवाच्या जातीचं काय मस्कट हा ठेवण्यात आलेला होता. आता ही जी आहे
याचं ठेवण्याचं कारण कसं आहे की जे जगातलं IUCN नावाची जी एक संस्था आहे, इंटरनॅशनल कन्झर्वेशन ऑफ युनायटेड नेशन इंटरनॅशनल कन्झर्वेशन नेचर कन्झर्वेशन नावाची संस्था आहे, ती एक रेड लिस्ट तयार करत असते. रेड लिस्ट तयार करते. या रेड लिस्टमध्ये जगातील ज्या लुप्त होणाऱ्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्याबद्दलची यादी तयार करते आणि या यादीमध्ये ऑलिव्ह रिडले या कासवाचा त्यांनी काय समावेश केलेला आहे. पुढचा जो प्रश्न 146वा, सध्या चर्चेत असणारा माउंट सोप्टून ज्वालामुखी हा कोणत्या देशामध्ये आहे? तर आपल्याला ऑप्शन आहे जपान, इटली, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते इंडोनेशिया आहे. तर ज्वालामुखीचे जवळपास किती 3 प्रकार आहेत. एक निद्रिस्त ज्वालामुखी असतो, एक ज्वलंत ज्वालामुखी असतो आणि एकदम शांत ज्वालामुखी असतो. तर हे जे जपान, इटली, जपान, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया जो हा देश आहे, हा एक पूर्ण अग्निकंकणाचा काय एक भाग आहे आणि त्यामध्ये इंडोनेशिया हा देश सुद्धा येतो. आणि माउंट सोप्टून ज्वालामुखी काय सध्या हा इंडोनेशिया या देशातील आहे. पुढचा प्रश्न आहे मिस युनिव्हर्स 2018 हा किताब कोणी पटकावला? ऑप्शन आहे टॅमरिन ग्रीन, स्टेफनी गुटरेज, कॅटरीना ग्रे, यापैकी नाही. यापैकी या 143व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कॅटरीना ग्रे यांनी काय हा जो काय पुरस्कार मिळालेला आहे. मिस युनिव्हर्सचा पुरस्कार हा यांनी मिळालेला आहे. भारतात जर मिस युनिव्हर्स या पुरस्काराबद्दल म्हणायचं असेल, या स्पर्धेबद्दल जर बोलायचं असेल तर ही जी स्पर्धा ही जगामध्ये घेतल्या जाते, परंतु ही जी स्पर्धा ही कॉर्पोरेट स्वरूपाची असते. ही स्पर्धा जी आहे कॉर्पोरेट स्वरूपाची असते आणि यामध्ये प्रवेश जो आहे तो कमी म्हणजे नियंत्रित प्रवेश असतो. आतापर्यंत भारतातील 2 युवतींना काय हा जो पुरस्कार मिळालेला आहे, त्यामध्ये सुष्मिता सेन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे फेतई चक्रीवादळ हे सध्या कोणत्या राज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे? या फेतई या चक्रीवादळाने आपल्याला ऑप्शनमध्ये आहे अरबी समुद्र किनारपट्टी, दक्षिण चीनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि भूमध्य समुद्र. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बंगालचा उपसागर किनारपट्टी आहे. या ठिकाणी काय फेतई हे चक्रीवादळ काय सध्या धुमाकूळ घालत आहे. अरबी समुद्र हा मुंबई म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्याला आहे. बंगालचा उपसागर हा जो आहे हा भारताच्या पूर्व किनाऱ्याला आहे आणि भूमध्य समुद्र हा काय भारत आणि आशिया आणि आफ्रिका खंडा यांच्या मध्यभागी का हा भूमध्य समुद्र आहे. दक्षिण चीनी समुद्र जो आहे तो दक्षिण म्हणजे चीनच्या पूर्वेकडे दक्षिण भागात हा समुद्र आहे. व्हिएतनाम, जपान आणि या देशाच्या मध्ये आहे. दक्षिण चीनी समुद्रामध्ये सध्या काय चीन जो आहे तो स्वतःचा दावा सांगत आहे आणि या ठिकाणी जी लाईन आहे त्या लाईनचा नेहमी उल्लेख होतो. तर 9 डॅश लाईन जी लाईन आहे की चीन समुद्र काय चीन म्हणतो काय की हा जो एरिया आहे हा सर्व त्यांचा आहे. तर त्या ठिकाणी एक लाईनचा उद्देश आहे, नेहमी याचं काय चर्चा असते. त्या लाईनचं नाव आहे 9 डॅश लाईन. पुढचं जे काही विधाने दिलेले आहेत ही विधाने 2011च्या जनगणनेच्या बाबतीत काय दिलेली आहेत? या विधानामध्ये राज्यात काय गडचिरोली विधान दिलेले आहेत त्यांची बरोबर विधाने आपल्याला ओळखायची आहेत. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर आढळते. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर आढळते. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आढळते आणि राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आढळते. तर यातले आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 1 आणि 3 बरोबर, 1 आणि 4 बरोबर, 2 आणि 3 बरोबर आणि 2 आणि 4 बरोबर. याचं जे उत्तर आहे ते आहे 1 आणि 4 बरोबर. पहिलं ऑप्शन आहे की राज्यात गडचिरोली जिल्ह्यात काय सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर काय आढळते, हे वाक्य काय अतिशय बरोबर आहे. आणि 4 नंबरचं जे उत्तर आहे राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आढळते. म्हणजे बीड जिल्हा आहे त्या ठिकाणी सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर काय आढळते. 150वा प्रश्न आहे की अम्मा घरे LED ही योजना नुकतीच कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? आता आपल्याला अम्मा जर म्हटलं तर आपल्या ताबडतोब लक्षात आलं असेल की अम्मा हे कोणाला म्हणतात. तर याला आपल्याला ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड आणि ओडिसा.
सरळ सरळ आपल्याला माहित आहे की आसाम, छत्तीसगड, ओडिशा या ठिकाणी अम्मा काही म्हणत नाहीत. तर अम्मा घरी जी योजना आहे ती पश्चिम बंगाल यांनी काय एलईडी योजना काय घरी एलईडी योजना काय ही सुरू केलेली आहे. म्हणजे यांच्या सरकारमार्फत काय पश्चिम बंगालच्या जे आहेत गरीब लोक किंवा दारिद्र्यरेषेखालील यांना काय एलईडीची काय ते लाईट जे आहे ते फ्रीमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. आणि ही योजना जी आहे ती पश्चिम बंगाल या राज्याने सुरू केलेली आहे. पश्चिम बंगालची राजधानी ही कोलकाता आहे आणि पश्चिम बंगालचे जे पूर्वीय परिषद आहे त्याचे सुद्धा आहे ते पश्चिम बंगाल आहे. आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ह्या ममता बॅनर्जी आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव तृणमूल काँग्रेस हा आहे. 151 प्रश्न आता बघूया आपण. 151 प्रश्न आहे की एक कुटुंब एक नोकरी, म्हणजे एका कुटुंबातील व्यक्तीला एक नोकरी देण्यात येणार आहे. आणि अशी योजना ही कुठल्या राज्यानं चालू केलेली आहे किंवा सुरू केलेली आहे. यामध्ये परत आपल्याला ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. म्हणजे एका कुटुंबातील एक व्यक्ती त्यांना ही काय राज्य सरकार काय देणार आहे. अशी ही योजना कुठल्या राज्याने चालू केलेली आहे. ही योजना चालू केलेली आहे सिक्कीम या राज्याने. सिक्कीम या राज्याने ही योजना काय चालू केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिक्कीम हे भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य आहे आणि याला जागतिक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, पर्यावरणाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि सिक्कीम या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांचं सरकार आहे. आणि या ठिकाणी जे मुख्यमंत्री आहेत ते सर्वानंद सोनोवाल हे या ठिकाणचे काय पवन चामलिंग काय या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत. सर्वानंद सोनोवाल काय हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. सिक्कीम हे राज्य काय सेंद्रिय राज्य सुद्धा आहे. 152 प्रश्न आहे की सध्या चर्चेत असणारे तृष्णा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे. याचा ऑप्शन आहे आपल्याला त्रिपुरा, नंबर 2 ऑप्शन आहे मेघालय, 3 नंबर आसाम आणि 4 नंबर काय मिझोरम. तर तृष्णा हे जे वन्यजीव अभयारण्य आहे हे अभयारण्य त्रिपुरा या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 153 खुल्या प्रवर्गाला आरक्षण देणारे विधेयक जे केंद्र सरकारने काय मंजूर केलेलं आहे. तर हे जे विधेयक आहे खुल्या प्रवर्गाला 10% जे आरक्षण देणारे विधेयक काय केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे. तर त्यापैकी जे शिक्षण आणि रोजगारात हे आरक्षण देणारं पहिलं राज्य हे कोणतं आहे. यातलं पहिलं राज्य जे आहे ते 1 नंबरचं राज्य आहे गुजरात. पहिलं राज्य आहे की ज्याने या विधेयकानुसार काय आरक्षण द्यायला सुरुवात केलेली ते राज्य आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे की खालील विधानाचा विचार करायचा आहे. भारतात सर्वात दीर्घ एकपदरी स्टील केबल ब्रिज जो आहे तो अरुणाचल प्रदेश या राज्यात उभारलेला आहे. तो सियांग जिल्ह्यातील सियांग नदीवर आहे. त्याची लांबी 300 मीटर आहे. तर हे असे 3 विधान दिलेले आहेत या ठिकाणी ब्रिज बद्दल की जो ब्रिज आहे तो एकपदरी स्टील केबल ब्रिज आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, सियांग जिल्ह्यात आहे आणि सियांग नदीवर आहे आणि त्यांची लांबी जे 300 मीटर आहे. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत यांनी 1 आणि 2 बरोबर, 2 आणि 3 बरोबर, 1 आणि 3 बरोबर आणि सर्व बरोबर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबरचं ऑप्शन आहे. यातील काय चारही विधाने हे तिन्ही विधाने काय बरोबर आहेत. तो सर्वात दीर्घ एकपदरी स्टील केबल ब्रिज आहे तो अरुणाचलमध्ये उभारलेला आहे आणि तो सियांग जिल्ह्यातील सियांग नदीवर आहे. त्याची लांबी जवळपास किती 300 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय भूसेना दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. भारतीय भूसेना दिवस हा कुठल्या तारखेला साजरा करण्यात येतो. ऑप्शन आहे 13 जानेवारी, 14 जानेवारी, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी. 155 या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर आहे. तो भारतीय भूसेना दिन जो आहे तो 15 जानेवारी रोजी काय साजरा करण्यात येतो. 15 जानेवारी रोजी भूसेना दिन हा साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नुकतीच विधानसभाचे निवडणूक पार पडलेले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या ही किती होती. मध्य प्रदेश राज्याची विधानसभा किती होती. तर आपल्याला ऑप्शन मध्ये आहे 230, 199, 259 आणि 215. तर यातील जी 230 ही काय मध्य प्रदेशची काय संख्या होती. आणि या ठिकाणी अगोदर भारतीय जनता पार्टी यांचं काय सरकार होतं. 230 पैकी जवळपास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना 114 जागा आणि भारतीय जनता पार्टी यांना किती 109 जागा काय हे देण्यात आलेल्या म्हणजे त्यांनी मिळवलेल्या आहेत. आणि 199 जागा ह्या काय राजस्थानची काय लोकसंख्या म्हणजे विधानसभेची सदस्य संख्या ही आहे. पुढचा प्रश्न आहे
मित्रांनो, आपल्याला जर करंट अफेअरचे बद्दल माहिती लागत असेल तर आपण करंट अफेअर 2019 या टेलिग्राम चॅनलला आपल्याला जॉईन करायचं आहे, किंवा MPSC गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलला सुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे. तेथे सुद्धा आपल्याला काय माहिती मिळू शकते. पुढचा 157वा प्रश्न आहे की अग्नि 5 हे जे एक मिसाईल आहे, म्हणजे क्षेपणास्त्र आहे, याची मारक क्षमता ही किती किलोमीटर आहे? आपल्याला ऑप्शन आहे 4000 किलोमीटर, 5000 किलोमीटर, 6000 किलोमीटर आणि 7000 किलोमीटर. तर मित्रांनो, याची जी मारक क्षमता आहे ती अग्नि 5ची मारक क्षमता आहे 5000 किलोमीटर. 5 ते 5500 किलोमीटर याची काय मारक क्षमता आहे. आणि ही अग्नि हे मिसाईल काय IBCM, म्हणजे हे मिसाईल जे आहे ते आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. आणि भारतातील अग्नि 5चे काय आतापर्यंत 5 भाग तयार करण्यात आलेले आहे, आणि याचा 6वा भाग सुद्धा काय निर्माण करण्यात येणार आहे. म्हणजे हे जे मिसाईल आहे एकूण 5000 किलोमीटर काय भारताचं मारक क्षमता आहे. म्हणजे पूर्ण चीन हा भारत आणि अमेरिकेमध्ये सुद्धा काय भारत या ठिकाणी आपण मिसाईल हे डागू शकते, एवढी ही भारताची क्षमता आहे. जगामध्ये सर्वात जास्त जर क्षमतेचं आहे तर ते आहे रशिया या देशाचं. आणि अमेरिका यांचं जे मिसाईल मारक क्षमता किती 10,000 किलोमीटर आहे. तर अग्नीचा जर विषय आला तर अग्निबद्दल किती 4 क्षेपणास्त्र आहेत. अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3 आणि अग्नि 4 आणि अग्नि 5. तर यांची जेवढं त्यांचं आहे त्यांच्यानुसारच काय त्यांची जी काय क्षमता आहे. हजारानुसार अग्नि 1ची क्षमता जवळपास 1000 पर्यंत, 2ची 2000, 3ची 3000 अशी आहे. प्रश्न 158 आहे की शेतकरी आणि शेतमजूर यांच्या सहाय्य करण्यासाठी कालिया नावाची एक योजना नुकतीच काय कोणत्या राज्याने सुरू करण्यात आलेली आहे? कालिया नावाची जी योजना आहे ती आसाम या राज्याने काय चालू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 159 खालील विधानांचा विचार करा. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन हा 18 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन हा 19 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. 2018ची आंतरराष्ट्रीय प्रवासी दिनाची थीम जी आहे ती सन्मानासोबत ही होती. 2018ची आंतरराष्ट्रीय प्रवासी दिनाची थीम जी आहे ती सुरक्षित स्थलांतर ही होती. तर आपल्याला जे काय ते बरोबर उत्तर आपल्याला निवडायचे आहे. तर याचं जे ऑप्शन आहे 1 आणि 3 आहे, 1 आणि 4 आहे, 2 आणि 3 आहे आणि 2 आणि 4 आहे. तर या 159 या प्रश्नाचं जे उत्तर आहे 1 नंबरचं उत्तर आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे 1 आणि 3 हे वाक्य काय बरोबर आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन याचं काय 18 डिसेंबर रोजी काय साजरा करण्यात येतो. आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी दिनाची जी काय थीम कोणती होती, सन्मानासोबत ही काय होती थीम होती. पुढचा प्रश्न आहे की गोवा मुक्ती दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? 160वा प्रश्न आहे की गोवा मुक्ती दिन हा कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? आपल्याला ऑप्शन आहे 18 डिसेंबर, 19 डिसेंबर, 20 डिसेंबर आणि 21 डिसेंबर. 160व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 19 डिसेंबर 1962 रोजी काय गोव्याची 1961 रोजी काय गोव्याची मुक्ती झाली होती. म्हणून हा काय गोवा मुक्ती दिन हा 19 डिसेंबर या रोजी काय साजरा करण्यात येतो. गोवा या राज्याचं जर पाहिलं तर गोवा या राज्याला काय 1987 साली काय राज्य म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि त्यावेळेचं गोवा हे राज्य 25 हे गोवा हे काय भारतातील राज्य होतं. पुढचा प्रश्न आहे 161 नुकतेच भारतीय टपाल विभागाने राजकुमार शुक्ला यांच्या स्मरणार्थ काय टपाल तिकीट काय जारी केलेलं आहे. राजकुमार शुक्ला हे कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? 161वा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन दिलेलं यामध्ये खेडा सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह, बारडोली सत्याग्रह आणि चंपारण्य सत्याग्रह. तर राजकुमार शुक्ला हे काय चंपारण्य सत्याग्रह याच्याशी काय निगडीत आहेत. तर त्या काळात जे चंपारण्य सत्याग्रह 1916 साली आहे, त्या काळी चंपारण्य या ठिकाणी काय शेतकरी इंग्रज जे आहेत का शेतकऱ्यांवर नीळ लावण्यासाठी काय अत्याचार करत होते. आणि राजकुमार शुक्ला या शेतकऱ्याने काय त्या शेतकऱ्यांची कैफियत ही महात्मा गांधी यांना काय सांगितली. आणि त्यामुळे महात्मा गांधी हे काय त्या ठिकाणी सत्याग्रह करण्यासाठी गेले होते. आणि त्या सत्याग्रहाची पूर्ण जबाबदारी काय हे राजकुमार शुक्ला यांच्यावर काय होती. त्यामुळे त्यांच्या जे आहेत त्या गोष्टीला आठवण म्हणून राजकुमार शुक्ला यांच्यावर काय हे काय टपाल तिकीट काय हे जारी करण्यात आलेलं आहे. खेडा सत्याग्रह हा गुजरातमध्ये झालेला आहे. अहमदाबाद सत्याग्रह हा सुद्धा गुजरातमध्ये झालेला आहे. बारडोली सुद्धा गुजरातमध्ये आणि चंपारण्य सुद्धा गुजरातमध्ये झालेले आहे. तर अहमदाबाद सत्याग्रह काय आहे हा गिरणी कामगारांचा सत्याग्रह होता. बारडोली सत्याग्रहामध्ये आपले जे वल्लभभाई पटेल यांचा समावेश होता.
असे सत्याग्रह झालेले आहेत इतिहासामध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात पहिले संगीत संग्रहालय कोठे स्थापन केले जाणार आहे? जे चित्रपट संग्रहालय जे आहे ते मुंबईमध्ये स्थापन करण्यात येणार आहे, परंतु आता पहिलं संगीत संग्रहालय जे आहे ते कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर आपल्याला माहित आहे की संगीताची राजधानी ही कांचीपुरम, दिंडीगल, तिरुपल्ली आणि थिरुवयरू आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन 4 नंबर आहे. थिरुवयरू या ठिकाणी काय भारतातलं पहिलं संगीत संग्रहालय हे काय स्थापन करण्यात येणार आहे. 163वा प्रश्न आहे की खालील विधानांचा आपल्याला काय विचार करायचा आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय ग्राहक दिन हा 15 मार्चला साजरा करण्यात येतो. तिसरं विधान आहे की 2018ची जी थीम आहे राष्ट्रीय ग्राहक दिनाची ती ग्राहक तक्रारींचे वेळेवर निवारण. आणि चौथं जी थीम आहे, चौथा ऑप्शन आहे ते 2018ची राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम ऑनलाईन व्यवसायांना आणखी पारदर्शक आणि निष्पक्ष बनवणे. असे हे 4 ऑप्शन आहेत. तर यापैकी जे प्रश्नाचं उत्तर आहे 163, याचं आपल्याला ऑप्शननुसार काय दिलेलं आहे, 1 आणि 3 बरोबर, 1 आणि 4 बरोबर, 2 आणि 3 बरोबर आणि 2 आणि 4 बरोबर. तर याचं जे उत्तर आहे ते 1 आणि 3 बरोबर हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. म्हणजे या प्रश्नाचं 1 नंबरचं काय उत्तर आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला काय साजरा करण्यात येतो. आणि 2018ची काय राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम काय ग्राहक चळवळीचे वेळेवर नियंत्रण करणे. आणि राष्ट्रीय ग्राहक दिन काय 24 डिसेंबरला काय साजरा करण्यात येतो. आणि 15 मार्चला काय जागतिक ग्राहक दिन हा काय साजरा करण्यात येतो. जागतिक ग्राहक दिन काय हा 15 मार्चला साजरा करण्यात येतो. आणि वेळेवर तक्रारीचे नियंत्रण आणि जागतिक ग्राहकचा भारताचा जो राष्ट्रीय ग्राहक कायदा जो आहे तो 1986 साली काय करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन 15 मार्चला साजरा करण्यात येतो. 2018ची आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम किती ग्राहक तक्रारींचे वेळेवर नियोजन हे आहे निवारण आहे. आणि 2018ची आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम ऑनलाईन व्यवसायांना आणखी पारदर्शक आणि निष्पक्ष बनवणे आहे. तर 164व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑप्शन दिलेलं 1 आणि 3 बरोबर, 1 आणि 4 बरोबर, 2 आणि 3 बरोबर, 2 आणि 4 बरोबर. तर याचं जे उत्तर आहे ते 2 आणि 4 बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन हा 15 मार्चला काय साजरा करण्यात येतो. आणि 2018ची आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम काय ऑनलाईन व्यवसायांना आणखी पारदर्शक आणि निष्पक्ष बनवणे. तर राष्ट्रीय ग्राहक दिन जो आहे तो 24 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आणि राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम काय तर ग्राहक तक्रारींचे वेळेवर निवारण करणे ही राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम आहे. मित्रांनो, आपल्याला या फाईलची जर PDF लागत असेल तर त्याची लिंक जी आहे ती कमेंट बॉक्समध्येही दिलेली आहे. तिथून आपण ही PDF काय डाउनलोड करू शकता. 165वा प्रश्न आहे की 2018चा फिफा वर्ल्ड कप जो आहे तो कोणी जिंकलेला आहे. 2018चा जो फिफा वर्ल्ड कप जो आहे फुटबॉलचा तो झाला होता तो कोणी जिंकलेला आहे. तर फिफा वर्ल्ड कप हा फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्या आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया आणि ब्राझील यांना काय झाले ऑप्शन दिलेले आहेत. तर तो वर्ल्ड कप जो आहे तो फ्रान्स या देशाने काय जिंकलेला होता. त्यांचा अंतिम सामना जो आहे तो क्रोएशिया आणि फ्रान्स या देशांच्या दरम्यान झालेला होता. हा जो वर्ल्ड कप आहे रशिया या देशात काय झाला होता. आणि इंग्लंडचा संघ जो आहे तो क्रमांक 3 ला राहिलेला आहे या सामन्यांमध्ये. पुढचा जो वर्ल्ड कप आहे तो कतर या देशामध्ये होणार आहे. 166वा प्रश्न आहे की रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीच्या विनियोजनासाठी म्हणजे जे आपल्याकडे फॉरेन रिझर्व्ह असते किंवा डॉलरमध्ये जे आपल्याकडे बचत असते त्यांचं जे विनियोजन म्हणजे त्याचा कसा उपयोग करायचा किंवा त्याचं काय करायचं त्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे तिचा अध्यक्ष कोण आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे विमल जालान, राकेश मोहन, सुधीर मंकड आणि सुभाषचंद्र गर्ग. मित्र त्याचं जे ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे विमल जालान. हे आपले माजी गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँकेचे. हे काय RBIच्या गंगाजळीच्या विनियोजनासाठी जी समिती नेमलेली आहे तिचे काय अध्यक्ष असणार आहेत. मित्रांनो, आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या एखाद्या ग्रुपवर हा शेअर करण्यास अजिबात विसरू नका. आपल्याला जर या व्हिडिओचे हा जे प्रश्न आहेत प्रश्न आपण सोडवताना कृपा करून आपण पेन आणि
कागद किंवा रजिस्टर घेऊन बसा आणि याचं जे दोन दोन मोजके शब्द आहेत ते आपण लिहून घ्या, म्हणजे काय आपल्याला हे जे प्रश्न परफेक्ट होतील. आणि या व्हिडिओचा पहिला पार्ट हा पाहण्यास अजिबात विसरू नका. आणि आपल्याला करंट अफेअरचे बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्टमध्ये आपल्याला सापडतील. छोटे छोटे किंवा प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत, ते आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन काय डाउनलोड किंवा आपण पाहू शकता. पुढचा जो प्रश्न 167 वा राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आपल्याला ऑप्शन आहे सदानंद मोरे, भालचंद्र नेमाडे, गिरीश प्रभुनी आणि अशोक राणे. याचं जे उत्तर आहे ते सदानंद मोरे हे जे साहित्यिक आहेत यांची काय राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदानंद मोरे हे घुमान येथील काय साहित्य संमेलनाचे काय अध्यक्ष होते. सध्या सदानंद मोरे हे भारतातील पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागात काय ते सध्या प्राध्यापक म्हणून काय ते कार्य करत आहेत. भालचंद्र नेमाडे जर सांगायचं म्हटलं तर यांना काय ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे. ते महाराष्ट्रातील एकूण 4 ज्ञानपीठ मिळवणाऱ्यापैकी एक आहेत. त्यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अळगड या कादंबरीला काय हा पुरस्कार मिळाला होता. 168वा प्रश्न आहे इस्रोने नुकतेच सर्वात लहान आणि सर्वात वेगवान असा एक उपग्रह आहे, त्याचं प्रक्षेपण यानाचं डिझाईन तयार केलेलं आहे. त्या यानाचं नाव काय आहे? 168वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर काय आहे? तर आपल्याला ऑप्शन आहे आदित्य रॉकेट, सूर्या रॉकेट, बेबी रॉकेट आणि यापैकी नाही. त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे बेबी रॉकेट. बेबी रॉकेट हे इस्रोनं काय एकदम अतिशय छोटं आणि अतिशय सुपरफास्ट वेगवान असं उपग्रह प्रक्षेपण यानाचं काय डिझाईन तयार केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे बेबी रॉकेट. आदित्य रॉकेट जे आहे ते भारतासाठी काय आदित्य हा एक आपला प्रोजेक्ट आहे. आदित्य L1 की भारत जे आहे ते भविष्यामध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य नावाचं काय यान पाठवणार आहे. पुढचा प्रश्न आहे 169वा 106वी भारतीय सायन्स काँग्रेस हे कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ही जे जो आपल्याला ऑप्शन आहे जालंधर, लुधियाना, पटियाला आणि कपूरथला. हे चारही जे आहेत ते पंजाब राज्यातील काय शहरांचे नावं आहेत. तर या ठिकाणी आपली यापैकी एका ठिकाणी सायन्स काँग्रेस काय ते आयोजित करण्यात येणार आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे जालंधर या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर जालंधर या ठिकाणी सायन्स काँग्रेसचा जर इतिहास म्हटलं तर 1914 साली ही काय सायन्स काँग्रेस सुरू झालेली होती. पहिली सायन्स काँग्रेस हे कोलकाता या ठिकाणी झालेली आहे आणि मागची जी आहे ते इम्फाळ या ठिकाणी झालेली आहे. तर सायन्स काँग्रेस जी आहे ती सायन्स काँग्रेसमध्ये भारतातील विविध शोध आणि प्रबंध यांचं काय या ठिकाणी प्रसिद्धी करण्यात येत असते आणि भारतीय सायन्सबद्दल जे आहे काय या ठिकाणी नियोजन करण्यात येते आणि भविष्यातील जे आहे ते याच्यावर काय चर्चा या ठिकाणी करण्यात येत असते. तर जालंधर या ठिकाणी काय लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी LPU या युनिव्हर्सिटीमध्ये काय ही सायन्स काँग्रेस आयोजित करण्यात आलेली आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी काय ही आयोजित करणारे आयोजक आहे. 106वी ही जी सायन्स काँग्रेस याचा क्रमांक सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं की भारतीय सायन्स काँग्रेसची थीम काय आहे. तर याचे ऑप्शन आहे आपल्याला राष्ट्र विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, ब आहे राष्ट्र विकास आणि विज्ञान, क आहे विज्ञान आणि मानव विकास, ड आहे भविष्यातील भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान. या प्रश्नाचं जे उत्तर आहे याचं उत्तर आहे भविष्यातील भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान. हे जे सायन्स काँग्रेस आहे हे जालंधर या ठिकाणी काय भरवण्यात येणार आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. 171वा प्रश्न आहे की CBI मुख्य संचालक यांची जे निवड करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. CBIचे जे राजेश कुमार शुक्ला आहे यांची जी समिती स्थापन करण्यात आली होती त्यांच्या समितीमध्ये शोध घेणाऱ्या समितीमध्ये कोणाचा समावेश आहे? तर आपल्याला ऑप्शन आहे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि भारताचे सर्व न्यायाधीश. ऑप्शन आहे 2, 3, 4 बरोबर, 1, 3, 4 बरोबर, 1, 2, 4 बरोबर, 1, 2, 3 बरोबर. तर या जे प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे 171व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन. म्हणजे यामध्ये 1, 3 आणि 4 हे असतात. म्हणजे या समितीमध्ये पंतप्रधान असतात, लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात आणि भारताचे सर्व न्यायाधीश हे या समितीमध्ये असतात. पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेची वायू प्रदूषण आणि आरोग्याबाबत एक प्रथम जागतिक परिषद काय नुकतीच पार पडलेली आहे. ही परिषद कोठे पार पडलेली आहे? आपल्याला 4 ऑप्शन आणि 4 शहराचे नाव दिलेले आहेत. बर्लिन हे जर्मनीमधलं आहे, जिनिव्हा स्वित्झर्लंड, लंडन इंग्लंडमधलं आणि पॅरिस हे फ्रान्समधलं आहे. तर जागतिक आरोग्य संघटना हिचं नाव आहे WHO.
यांनी काय सुरुवातीला जी ही पहिली परिषद आहे वायू आणि प्रदूषण बद्दल यांनी परिषद घेतलेली आहे. तर याचं जे आहे ते कोठे पार पडलेली आहे. ही जी परिषद आहे जिनिव्हा या ठिकाणी काय पार पडण्यात आलेली आहे. आणि यांचं जे हेडक्वार्टर सुद्धा काय जिनिव्हा या ठिकाणीच आहे. जिनिव्हा हे काय स्वित्झर्लंड मध्ये काय हे जिनिव्हा आहे. पुढचा प्रश्न 173 वर नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते कादर खान यांचा जन्म कोणत्या देशात झालेला आहे. ऑप्शन आहे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश. तर यांचा जो जन्म आहे त्यावेळेसच्या बलुचिस्तान या एरियामध्ये झालेला आहे आणि त्यांचा जन्म जो आहे तो अफगाणिस्तान या देशामध्ये झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जागतिक कीर्तीचे जे काय ते ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आहे यांनी बऱ्याचशा खलनायकीच्या भूमिका ह्या भरपूर त्यांनी खलनायकीच्या भूमिका केलेल्या आहेत आणि कॉमेडी रोल सुद्धा यांनी बऱ्याच चित्रपटामध्ये यांनी केलेला आहे. हे स्वतः दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आणि सर्व यांनी भूमिका केलेल्या आहेत. असे हरहुन्नरी आपले जे चित्रपट अभिनेते कादर खान यांचा काय जन्म हा अफगाणिस्तान या देशामध्ये झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या दोन देश हे नजीकच्या काळात युनेस्कोमधून बाहेर पडणार आहेत किंवा पडलेले आहेत. तर यातील जे दोन देश आहेत ते ऑप्शन आहेत आपल्याला अमेरिका आणि पॅलेस्टीन, पॅलेस्टीन आणि इस्रायल, इस्रायल आणि अमेरिका आणि यापैकी नाही. तर याचं जे उत्तर आहे ते इस्रायल आणि अमेरिका हे जो दोन देश आहेत हे देश युनेस्को युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट सोशल आणि कल्चर ऑर्गनायझेशन जी आहे याचे जे हेडक्वार्टर आहे ते जिनिव्हा या ठिकाणी आहे, पॅरिस या ठिकाणी आहे. ही युनेस्को ही एक संघटना आहे. याची स्थापना 1945 साली झालेली आहे आणि यातून काय हे दोन देश काय बाहेर पडणार आहेत, इस्रायल आणि अमेरिका. तर इस्रायलचा जर या ठिकाणी उद्देश आला तर इस्रायल हे असं एक राष्ट्र आहे की या राष्ट्रामध्ये अजिबात पाण्याची सुविधा नसून सुद्धा जगातील सर्वात जास्त शेती आणि जगातील सर्वात जास्त शेतीमधलं उत्पादन काय या देशामध्ये होत आहे. आणि भारताचा जर सर्वात मित्र देशामध्ये जर म्हटलं तर इस्रायल हा भारताचा सर्वात मित्र देश म्हणून आहे. रशिया, फ्रान्स आणि नंतर जर क्रमांक लागत असेल तर तो इस्रायल या देशाचा क्रमांक लागतो. आणि इस्रायलमध्ये जे शेती टेक्नॉलॉजी ही अतिशय प्रगत टेक्नॉलॉजी आहे. येथील एका शेतकऱ्याचं सुद्धा जे उत्पन्न आहे ते इथल्या एका आमदाराच्या पेक्षाही जास्त उत्पन्न इस्रायलमधल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे. 175वा प्रश्न आहे की मकरविल्लकू महोत्सव हा कोणत्या मंदिराशी संबंधित आहे. आपल्याला ऑप्शन आहे मीनाक्षी मंदिर, पद्मनाभ मंदिर, शबरीमाला मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शबरीमाला अय्यप्पा मंदिर काय हे याचं उत्तर आहे. मकरविल्लू महोत्सव हा या ठिकाणी काय संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे की न्यायाधीश नेमणूक बाबत असणाऱ्या कलमांचा आपल्याला काय विचार करायचा आहे आणि बरोबर कलम का आपल्याला सांगायचे आहे. तर आपल्याला कलम दिलेला आहे 217 सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक, कलम 217 उच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक, कलम 124 सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक आणि कलम 124 उच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक. तर यातले कुठले वाक्य हे विधाने बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 क्रमांक आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते 2 आणि 3 हे बरोबर आहे. म्हणजे 217 हे जे कलम आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणूकबद्दल आहे आणि कलम 124 हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुकीशी काय संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे गुरु गोविंद सिंग हे शिखाचे कितवे गुरु होते. 177वा प्रश्न आहे की गुरु गोविंद सिंग हे शिखाचे कितवे गुरु होते. 7वे गुरु होते की 8वे गुरु होते, 9वे गुरु होते की 10वे गुरु होते. तर ते 10वे शिखांचे 10वे गुरु होते. आणि गुरु गोविंद सिंग येथे काय यांची काय समाधी जे आहे ते समाधी ते नांदेड या ठिकाणी महाराष्ट्रातील आहे. आणि या ठिकाणी यांचा काय उल्लेख आलेला आहे की त्यांचं जे आहे जवळपास 350वी जयंती काय यांची ही साजरी होणार आहे. म्हणून हा या ठिकाणी आपण हा प्रश्न घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की नुकतीच सुप्रसिद्ध गायिका दीपाली बोरठाकूर यांचं काय निधन झालेलं आहे. त्या कोणत्या राज्याच्या गान कोकिळा म्हणून प्रसिद्ध आहेत. सुप्रसिद्ध गायिका दीपाली बोरठाकूर. आणि भारताच्या जर गान कोकिळा म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्या लता मंगेशकर आहेत. महाराष्ट्राच्या गान सम्राज्ञी जे आहेत ते किशोरी आमोणकर आहेत. तर या प्रश्नासाठी आपल्याला ऑप्शन याने दिलेला आहे आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान. दीपाली बोरठाकूर ह्या ज्या आहेत त्या आसाम या राज्याच्या काय गान कोकिळा म्हणून प्रसिद्ध होत्या. आसाममधील जर म्हटलं तर भूपेन हजारिका हे सुद्धा काय आसाममधीलच आहेत आणि त्यांना या वर्षीचा काय भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या बेट आणि नवीन नावे यांच्या काय जोड्या जोडायच्या आहेत.
भारत सरकारने काय नवीन बेटांचे काय नामकरण करण्यात आलेलं आहे, तर यांचे आपल्याला काय योग्य जोड्या हे लावायचे आहेत. आता आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे हॅवलॉक बेट. हॅवलॉक बेटाचं नामकरण हे स्वराज्य द्वीप बेट, नील बेटाचं शहीद द्वीप आणि राज बेटाचं काय नेताजी सुभाषचंद्र बोस बेट. तर यापैकी कुठल्या बेटांच्या जोड्या ह्या बरोबर आहेत? तर यापैकी जे 4 नंबरचं ऑप्शन आहे सर्व बरोबर. म्हणजे आपण जे नामकरण केलेलं आहे ते हॅवलॉक बेटाचं नामकरण केलेलं आहे, स्वराज्य बेट, नील बेटाचं नामकरण केलेलं आहे शहीद द्वीप आणि रॉस बेटाचं जे आहे ते नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असं केलेलं आहे. तर आपल्याला यात लक्ष ठेवण्यासाठी एक आपण कमीत कमी कन्फर्म ठेवायचं की रॉस नेताजी सुभाषचंद्र बोस रॉस असं जर काही लक्षात ठेवलं तर आपल्याला काही परफेक्ट होऊ शकते. हॅवलॉक बेट आहे स्वराज्य, नील बेट आहे शहीद आणि रॉस म्हणजे नेताजी. रॉस नेताजी हे याचं काय उत्तर आहे. म्हणजे तिन्ही बेट हे बरोबर आहेत. प्रश्न 180 आहे की नुकतीच ॲक्सिस बँकेच्या मुख्याधिकारी कोणाची निवड करण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे शिखा शर्मा, अमिताभ चौधरी, हेमंत कुमार आणि यापैकी नाही. तर नुकतीच जे आहे ॲक्सिस बँकेच्या मुख्याधिकारीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे. याचं जे ऑप्शन आहे नुकतीच जे अमिताभ चौधरी यांची काय ॲक्सिस बँकेच्या यांच्यापदी निवड करण्यात आलेली आहे. याच्यापैकी ॲक्सिस बँकेच्या ज्या अध्यक्ष आहेत किंवा मुख्याधिकारी ह्या शिखा शर्मा ह्या होत्या. प्रश्न 181 आहे की नुकताच संवाद विथ स्टुडंट नावाचा कार्यक्रम हा कोणी सुरू केलेला आहे. संवाद विथ स्टुडंट आपल्याला ऑप्शन आहे DRDO, ISRO, इस्रो, एम्स आणि IACR म्हणजे भारतीय संशोधन परिषद. तर यापैकी संवाद विथ स्टुडंट नावाचा जो कार्यक्रम आहे तो इस्रो या भारताच्या संघटनेनं सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की चीनच्या भांडवल बाजारात पैशाची उभारणी करण्यासाठी पांडा बॉन्ड हे कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहेत. चीनचं भांडवल बाजार आहे त्यात पैशाची उभारणी करण्यासाठी पांडा बॉन्ड याची जी कोणत्या देशाने उभारणी केलेली आहे त्यामध्ये ऑप्शन आहे भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि म्यानमार. तर 182व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पाकिस्तान यांनी काय चीनच्या बाजारातून काय भांडवल पैसे उभारणी करण्यासाठी पांडा बॉन्ड काय लॉन्च केलेले आहेत. आता पांडा जर नाव आलं म्हणून रेड पांडा, तर या रेड पांडा हे जे एक आहे प्राणी आहे तर रेड पांडा फक्त हे चीनमध्ये सापडतात. रेड पांडा जर जे पूर्ण जगामध्ये जर कुठे सापडत असतील तर ते पूर्ण चीननं भाड्यानं दिलेले आहेत. पुढचा प्रश्न 183 की 2020 पासून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेस परवानगी न देण्याबाबत ज्या शिफारशी सुचवण्यासाठी काय स्थापना करण्यात आलेली आहे तर अशा समितीचा अध्यक्ष कोण आहे. तर भारतामध्ये काय नवीन अभियांत्रिकी काय स्थापनेची परवानगी आता देण्यात येणार नाही आहे. म्हणजे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय काय आता स्थापना हे कमी करणार आहेत. त्यामुळे काय याची समिती आहे तर या समितीसाठी कोण अध्यक्ष असणार आहेत. आपल्याला 4 ऑप्शन आहेत BVR मोहनराव, BVR मोहन कुमार, BVR मोहन नायर आणि BVR मोहन रेड्डी असे हे 4 ऑप्शन आहेत. याचं अध्यक्ष कोण आहे तर याचे जे अध्यक्ष आहेत ते BVR मोहन रेड्डी हे काय अध्यक्ष असतील. या समितीचे अध्यक्ष कोण असतील BVR मोहन रेड्डी हे याचे अध्यक्ष असतील. पुढचा प्रश्न आहे की 1 जानेवारी 2019 पासून कार्यरत होणारे तेलंगणा कोर्ट हे भारतातील कितवे हायकोर्ट असणार आहे. 1 जानेवारी 2019 पासून कार्यरत होणारे तेलंगणा हायकोर्ट हे कितवे हायकोर्ट असणार आहे. ऑप्शन आहे 24वे, 25वे, 26वे आणि 27वे. तर तेलंगणा हायकोर्ट जे आहे ते भारतातील 25वे हायकोर्ट असणार आहेत. भारतात आतापर्यंत एकूण काय 24 हायकोर्ट असणार आहेत आणि भारतातील जे 25वे हायकोर्ट आहे याची जी राजधानी आहे हायकोर्ट असणार आहे ते अमरावती या ठिकाणी असणार आहे. आणि त्या ठिकाणी जे न्यायाधीश असतील त्यांची सदस्य संख्या जी आहे ती 16 असणार आहे. महाराष्ट्राचं हायकोर्ट हे मुंबई या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टचे 3 हे खंडपीठ आहेत. पुढचा प्रश्न आहे की स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणारी खुशी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे. जे स्त्रियांची आरोग्य काळजी घेण्यासाठी एका राज्याने योजना सुरू केलेली आहे खुशी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि ओरिसा. 186व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ओरिसा या राज्याने काय महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खुशी योजना ही काय सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की नुकतंच कोणत्या राज्याने आध्यात्मिक विभाग हा स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. आध्यात्मिक योजना ही कोणत्या राज्याने आध्यात्मिक विभाग हा कोणत्या राज्याने करण्याची घोषणा केलेली आहे. ऑप्शन आहे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. याचं जे उत्तर आहे ते मध्य प्रदेश या राज्याने नुकताच आध्यात्मिक विभाग स्थापन करण्याची काय घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न 187वा
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था दक्षिण आशिया विभागाचे विभागीय सेंटरचं कोठे उद्घाटन केलेलं आहे? भारत जगातील काय भात निर्यात करणारा किंवा भारताचं उत्पादन करणारा जगातील हा 2 नंबरचा देश आहे. त्यामुळे दक्षिण आशिया जे विभागाचं सेंटरचं जे उद्घाटन आहे ते कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? जागतिक भात संशोधन क्षेत्र जर म्हटलं तर ते जगाता या ठिकाणी आहे. आणि परंतु दक्षिण आशिया विभागाचं सेंटरचं जे उद्घाटन आहे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे कटक, भुवनेश्वर, वाराणसी आणि त्रिवेंद्रम. तर याचं जे उद्घाटन जे आहे ते वाराणसी या ठिकाणी काय भारतीय दक्षिण आशिया विभागीय सेंटरचे उद्घाटन मोदी यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे चीनमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे आपल्याला विक्रम मिस्त्री, विजय मिस्त्री, विलास मिस्त्री आणि विमल मिस्त्री. 188व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 1 नंबर विक्रम मिस्त्री जे आहेत यांची नेमणूक चीनमधील भारताचे राजदूत म्हणून काय करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला हे जे IMP 200 करंट अफेअरचा हा प्रश्न संच आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि इतर सुद्धा आपल्यासाठी भरपूर असे व्हिडिओ या चॅनलवर तयार करण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ निवड करण्याचे आहेत. तर आपण घेऊया आपला पुढचा 188वा प्रश्न. चीनमधील भारताचे राजदूत हे विक्रम मिस्त्री यांची काय नेमणूक करण्यात आलेली आहे? पुढचा प्रश्न 189वा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञपैकी पदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आपल्याला ऑप्शन आहे सीता गोपीनाथ, मीता गोपीनाथ, रीता गोपीनाथ आणि गीता गोपीनाथ. जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMFची जी स्थापना 1945 साली झाली होती त्याची जे अर्थपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या भारतीय वंशीय आहेत त्यांची जी ऑप्शन आहे या प्रश्नाचं ते आहेत गीता गोपीनाथ यांची काय निवड करण्यात आलेली आहे मुख्य अर्थतज्ञपदी. तर त्या सध्या अर्थतज्ञपदी काम करणाऱ्या भारतातील दुसऱ्या महिला असतील आणि भारतातील पहिल्या महिला असतील, परंतु भारतातील त्या दुसऱ्या व्यक्ती असतील. कारण की याच्या अगोदर भारतीय जे रिझर्व्ह हे जे अध्यक्ष आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे रघुराम राजन आहेत यांनी काय त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. 189वा प्रश्न आहे की ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट इंडेक्स हा जो अहवाल असतो किंवा हा रिपोर्ट असतो हा रिपोर्ट कोणाकडून प्रसिद्ध केला जातो? ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट. आपल्याला ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक आर्थिक मंच. याच्यापैकी जागतिक बँक यांच्यातर्फे काय हा जो ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट आहे जागतिक बँक यांच्या माध्यमातून काय हा प्रसिद्ध केला जातो. 191वा प्रश्न आहे की नुकतेच केंद्र शासनाने ज्या 3 एम्सची काय स्थापनेस मंजुरी दिलेली आहे तर ती 3 एम्स खालीलपैकी कोणत्या राज्यास मिळालेली आहेत? आपल्याला ऑप्शन आहे जम्मू काश्मीर आणि गुजरात, नंबर 2 ऑप्शन आहे गुजरात आणि बिहार, नंबर 3 ऑप्शन आहे बिहार आणि UP, नंबर 4 ऑप्शन आहे उत्तर प्रदेश आणि काश्मीर. जे 3 एम्स आहेत एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड सायन्स जी भारतातील अतिशय वरिष्ठ जे सायन्सच्या संशोधन संस्था आहेत त्या खालीलपैकी कुठल्या राज्यांना दिलेल्या आहेत? तर याचं जे ऑप्शन आहे ते जम्मू काश्मीर आणि गुजरात या राज्यांचं आहेत. आतापर्यंत एकूण 21 एम्स झालेले आहेत आणि या राज्यामध्ये एम्सचं एकही शाखा नव्हती त्यामुळे त्या ठिकाणी काय त्या एम्स दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निपक्ष स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात शिफारशी सुचवण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचे काय सदस्य कोण कोण आहेत? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी म्हणजे या ठिकाणी विधान दिलेले आहेत नंदन नीलकेनी, विजय भटकर आणि प्रशांत भूषण. तर हे जे यापैकी कोण कोण सदस्य या समितीमध्ये आहेत? आपल्याला ऑप्शन आहे 1 2 बरोबर, 2 आणि 3 बरोबर, 1 आणि 3 बरोबर आणि यापैकी नाही. जे निपक्ष स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी समिती आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 1 नंबरचं म्हणजे 1 आणि 2 बरोबर. तर या समितीमध्ये नंदन नीलकेनी आहेत. आपल्याला माहिती आहे की नंदन नीलकेनी हे जे भारतीय आधार कार्ड आहे या संस्थेचे याचे काय हे जनक आहेत आणि विजय भाटकर हे काही एक प्रसिद्ध आपले शास्त्रज्ञ आहेत आणि प्रशांत भूषण हे एक प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत. तर विजय भाटकर आणि नंदन नीलकेनी यांनी काय हे समितीमध्ये काय सदस्य आहेत. 193वा प्रश्न आहे की पहिला भारत आणि मध्य आशिया संवाद म्हणजे जे डायलॉग असतो तो 12 ते 13 जानेवारी रोजी कोणत्या देशादरम्यान काय पार पडणार आहे? पहिला भारत आणि मध्य आशिया. तर आपल्याला ऑप्शनमध्ये आहे तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान आणि उझबेकिस्तान. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे
ते उत्तर आहे 4 नंबरचं उझबेकिस्तान. यांच्यासोबत आपला काय डायलॉग हा पार पडणार आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. पुढचा प्रश्न आहे 194. सध्या चर्चेत असणाऱ्या रेणुकाजी धरणाबाबत खालील विधानाचा विचार करा. रेणुकाजी धरण हे गिरी या नदीवर बांधण्यात येणार आहे. गिरी नदी यमुना नदीची उपनदी आहे. हे धरण हिमाचल प्रदेशात राज्यात बांधण्यात येणार आहे. याच्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे 1 आणि 2 बरोबर, 2 आणि 3 बरोबर, 1 आणि 3 बरोबर आणि सर्व बरोबर. तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते आहे सर्व बरोबर. म्हणजे हे तिन्ही वाक्य काय बरोबर आहेत. रेणुकाजी धरण हे गिरी नदीवर बांधण्यात येणार आहे. गिरी नदी ही यमुना नदीची उपनदी आहे आणि हे धरण हिमाचल प्रदेश राज्यात काय बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे 195. आंतरराष्ट्रीय हिंदी दिन हा कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो. ऑप्शन आहे 8 जानेवारी, 9 जानेवारी, 10 जानेवारी आणि 11 जानेवारी. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 10 जानेवारी आहे. 10 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय हिंदी दिन काय साजरा करण्यात येतो. मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे जागतिक सौर परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे वर्ल्ड सोलर अलायन्स याच्यापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे की प्रणव मेहता, प्रणव शुक्ला, प्रणव आचार्य आणि प्रणव देव. तर जागतिक सौर परिषदचा आपल्याला सांगण्याची आनंद होत आहे की भारतामध्ये फक्त जागतिक कीर्तीचं जे आहे, जागतिक दर्जाचं फक्त एकच संघटना आहे आणि त्याचं हेडक्वार्टर हे भारतातील गुरुग्राम या ठिकाणी आहे. जागतिक सौर अलायन्स यामध्ये जगातील 122 देश की जे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधले असणारे देश या ठिकाणी काय आहेत. तर त्याचं जे अध्यक्ष आहेत ते प्रणव मेहता यांची काय त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ही नेमणूक 3 वर्षासाठी असेल. 197 प्रश्न आहे की डिजिटल पेमेंट इकोसिस्टीम अधिक मजबूत बनवण्यासाठी भारतात जे स्थापन करण्यात आलेलं पॅनल आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डिजिटल पेमेंट इकोसिस्टीम म्हणजे एक परिस्थिती ती असते की त्याची जी सिस्टीम आहे ती कशी तयार करायची त्याच्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे विजय भटकर, अरुण शर्मा, संजय देन आणि नंदन निलकिनी. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नंदन निलकिनी. आपल्याला माहित आहे की नंदन निलकिनी हे कोण आहेत. तर हे आधार मॅन किंवा आधारचे जनक आहेत. पुढचा प्रश्न 198. प्रवासी भारतीय दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. की भारतातर्फे काय भारतातून जे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते त्या दिवसानिमित्त काय भारतात प्रवासी भारतीय दिवस हा काय दर 2 वर्षातून एकदा साजरा करण्यात येतो. तर तो दिवस कुठल्या तारखेला साजरा करण्यात येतो. ऑप्शन आहे 8 जानेवारी, 9 जानेवारी, 10 जानेवारी आणि 11 जानेवारी. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 9 जानेवारी आहे. या वर्षीचा प्रवासी भारतीय दिवस कोठे तो वाराणसी या ठिकाणी काय साजरा करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी भारतीय जे प्रवासी भारतीय आहेत की जे भारतातून सोडून दुसऱ्या देशात राहायला गेलेले आहेत अशा लोकांना काय या ठिकाणी प्रमुख प्रसिद्ध लोकांना काय या ठिकाणी बोलावण्यात येत असते आणि त्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात येत असतात. तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे 199 शेवटून दुसरा की 15वा प्रवासी भारतीय दिवस 2019 कोणत्या शहरात साजरा करण्यात येणार आहे. तर मी मागा सांगितलं की हा जो प्रवासी भारतीय दिवस आहे हा वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी काय साजरा करण्यात येणार आहे. आणि उत्तर प्रदेशमधील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय मतदारसंघ आहे. पुढचा प्रश्न आहे 200वा. 15वा प्रवासी भारतीय दिवस 2020 ची थीम काय आहे. 15वा प्रवासी भारतीय दिवस 2019 ची थीम काय आहे. तर आपल्याला ऑप्शन आहे की नवीन भारताच्या उभारणीमध्ये प्रवासी भारतीयांची भूमिका, जग आणि प्रवासी भारतीय. तिसरं ऑप्शन आहे प्रवासी भारतीयांचे जागतिक विकासातील योगदान आणि चौथं ऑप्शन आहे प्रवासी भारतीय आणि त्यांच्या हक्काचा लढा. तर मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 200व्या की नवीन भारताच्या उभारणीमध्ये प्रवासी भारतीयांची भूमिका. हे काय या भारतीय प्रवासी दिनाची काय थीम आहे. हा प्रवासी दिवस काय वाराणसी या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी यावेळेसचं काय अनिरुद्ध जगन्नाथ काय या ठिकाणचे अध्यक्ष असणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला नक्की लाईक करा आणि आपल्याला करंट अफेअर किंवा इतरही आपल्याला महत्त्वासाठी महत्त्वाचे व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण या प्लेलिस्टमध्ये आपण ते शोधायचे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला सर्व मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याबद्दल एक लाईक आपल्याला हे करण्यास अजिबात आपण विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत.